नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहे कॉम्प्लेक्स नंबर 11th स्टँडर्डचा M2 चा फर्स्ट टॉपिक अतिशय महत्त्वाचा टॉपिक जो की तुम्हाला बोर्डाला तर आहेच आहे. पण त्यासोबतच तो तुम्हाला सीईटीला सुद्धा आहे. तर सीईटी रिलेटेड ऑल टोटल कन्सेप्ट आपण आजच्या सेशनमध्ये कंप्लीट करणार आहोत, ज्या की तुम्हाला बोर्डाला सुद्धा उपयोगाला येणारच आहेत. ओके, ठीक आहे. तर टॉपिकला सुरुवात करतोय आपण कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये फर्स्ट पॉईंट आपण पाहतोय नंबरमध्ये तुम्हाला माहिती आहे सर्वात सुरुवातीला नॅचरल नंबर जे स्टार्ट होतात ते 1, 2, 3 अँड सो ऑन इन्फिनिटी. आपण सुरुवातीला बेसिक पार्ट पाहतोय. ओके, ठीक आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर ह्या पॉईंटकडे जाण्याआधी नंबर सिस्टीम कशी डेव्हलप होत गेली आणि मग कॉम्प्लेक्स नंबरपर्यंत आपण कसं पोहोचलो, ती जर्नी आपण थोडक्यात पाहणार आहे. तर नॅचरल नंबर हे सुरुवातीला आले. त्याच्यानंतर जे आले ते होल नंबर जे ज्यांची सुरुवात 0, 1, 2 अँड सो ऑन. ओके. त्यानंतर आहे इंटिजर्स म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर असतात, म्हणजे -3, -2, -1, 0, 1, 2, 3 अँड इन्फिनिटीपर्यंत. इकडे सुद्धा इन्फिनिटी. त्यानंतर आले रॅशनल नंबर, ज्याला आपण P/Q या फॉर्मॅटमध्ये म्हणतो आणि क्यूची व्हॅल्यू काय नसते, 0 नसते, म्हणजे फ्रॅक्शन 2/3 हा एक फ्रॅक्शन आहे. त्यानंतर जर पाहिलं तर 2/3 असा सुद्धा एक नंबर आहे. त्यानंतर आहे 2/32 आणि यावर जर मी बार दिला तर पहा इथं जे 3 एक्झाम्पल लिहिले ही तीनही रॅशनल नंबरचे एक्झाम्पल आहेत. इथं एक फ्रॅक्शन आहे. जर इथं तुम्ही पाहिलं तर तो डेसिमल मधला आहे आणि हा डेसिमल मधला इथं प्रोसेस कंप्लीट झाली, पण इथं प्रोसेस कंप्लीट नाही झाली, रिकरिंग आहे. म्हणजे काय 32 हा नंबर काय होणार आहे, रिपीट होत राहणार आहे. या सर्व नंबरला आपण रॅशनल नंबर म्हणतो. आणि त्यानंतर येतात इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर म्हणजे काय, P/Q ह्या फॉर्मॅटमध्ये असतात, म्हणजे फ्रॅक्शनमध्ये ते असू शकतात. क्यूची व्हॅल्यू 0 नाहीये हे तर आहेच आहे. पण जेव्हा तुम्ही डिनॉमिनेटरनी न्यूमरेटरला डिव्हाइड करता तेव्हा तो नंबर म्हणजे ती जी प्रोसेस आहे डेसिमल मधली ती थांबत पण नाही आणि रिकरिंग पण नसते. म्हणजे याचा एक चांगला एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर 22/7 हा जो नंबर आहे हा इरॅशनल नंबर आहे का, जो डेसिमल मध्ये पण जात नाही आणि प्रोसेस थांबत पण नाहीये, ही कंटिन्यू प्रोसेस चालूच आहे. सो याला आपण काय म्हणतो, इरॅशनल नंबर म्हणतो. आणि तसं जर पाहिलं गेलं तर रूट 3 हे नंबर सुद्धा काय इरॅशनल नंबर आहेत, असे खूप सारे आहेत. तर या पद्धतीने ही नंबर सिस्टीम होते आणि ह्या सर्व नंबरला घेऊन एक नंबर बनले, त्यांना आपण रिअल नंबर असं म्हणतो, जे की आरने काय केले जातात, डिनोट केले जातात. ओके. तर इथपर्यंत नंबर सिस्टीम अस्तित्वात होती. ह्या सर्वांना कंबाईन करणारा एक रिअल नंबर आहे. तर हे सर्व काय रिअल नंबर. ओके. मग प्रॉब्लेम कुठे आला, प्रॉब्लेम तेव्हा आला ह्या नंबर सिस्टीमला का, जोपर्यंत x² -1 = 0 असं इक्वेशन होतं, तोपर्यंत काहीच अडचण नव्हती. x² हा जो -1 होता हा पलीकडे जाऊन +1 झाला आणि x जेव्हा तुम्ही स्क्वेअर रूट घेतलं, म्हणजे x जेव्हा तुम्ही याला प्लस मायनसचं साइन दिलं, तो काय आला 1 आला. प्रॉब्लेम इथे नव्हता. प्रॉब्लेम चालू कधी झाला, जेव्हा x² + 1 = 0 ही कन्सेप्ट आली. कारण x² हा जो आहे +1 तिकडे जाऊन काय झाला, -1 झाला. आणि इथे प्रॉब्लेम झाला का, कोणत्याही नंबरचा स्क्वेअर हा -1 येऊ शकत नाहीये. जेव्हा तुम्ही याचा स्क्वेअर रूट घ्यायला गेलात, तेव्हा मात्र ते स्क्वेअर रूट कसं घ्यायचं, इथं मात्र प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली. कारण स्क्वेअर ही जर कन्सेप्ट पाहायची ठरली, तर कोणत्याही नंबरला पहा, स्क्वेअर ही कन्सेप्ट पाहतोय आपण. जर समजा मी 2 चा स्क्वेअर करायचं ठरवलं, तर तो 2 × 2 होणार आहे. किती होणार आहे, 4 होणार आहे. आणि जर मी -2 चा स्क्वेअर करायचं ठरवलं, तर -2 × -2 हा काय होणार आहे, +4 होणार आहे. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्हचा स्क्वेअर करा, तो पॉझिटिव्हच येणार आहे. निगेटिव्हचा स्क्वेअर करा, तो पॉझिटिव्हच येणार आहे. म्हणजे स्क्वेअरमध्ये कधीही निगेटिव्हचा सिम्बॉल पुढच्या नंबरला येत नाही. म्हणून स्क्वेअर रूट घेताना आपण नक्की नंबर कोणता घ्यायचा, इथं प्रॉब्लेम आला आणि इथं नंबर सिस्टीम काय झाली होती, थांबली होती. पण मॅथमॅटिशियननी काय केलं, का या नंबरला सुद्धा एक नाव दिलं आणि त्यालाही अस्तित्वात म्हणजे कन्सिडर करायला सुरुवात केली आणि तिथून पुढे नंबर सिस्टीम पुढे एक्सटेंड झाली. आता इथे जो नंबर आला तो अंडर रूट कोण गेला, -1 आणि त्याला बाहेर प्लस मायनसचा सिम्बॉल दिला गेला. मग जेव्हा स्क्वेअर रूटमध्ये -1 आला, आता ह्या नंबरला अस्तित्वात नाहीये हा नंबर. कारण अंडर रूटमध्ये मायनसचा सिम्बॉल कधीही जाऊ शकत नाही. कारण त्याची जी अंडर रूटची जी कन्सेप्ट आहे, म्हणजे आतमध्ये एकतर ते दोघंही काय असतील, पॉझिटिव्ह असतील किंवा दोघंही काय असतील, निगेटिव्ह असतील. त्यातला सिंगल वन कधी निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असू शकत नाही. ही कन्सेप्ट आपण आताच शिकलेलो आहोत. मग प्रॉब्लेम त्याच्याही पुढे जाऊन कधी आला, का x² जेव्हा इथे +1 +5 होता = 0 आहे समजा आणि x² हा झाला -5. जेव्हा तुम्ही स्क्वेअर रूट घेतलं याचं, तेव्हा प्लस मायनस अंडर रूट किती आले, -5 आले. ओके. म्हणजेच याचा अर्थ प्लस मायनस अंडर रूटमध्ये हे जे 5 आहेत याला 2 पार्टमध्ये डिव्हाइड केलं, -1 प्लस मायनस अंडर रूटमध्ये ह्या 5 आणि इंटू हे अंडर रूट -1 हे बाजूला काढले. ओके. या पार्टमध्ये आपण -5 ला आपण
फाईव्ह इंटू -1 आणि इथे जर पाहिलं तर √5 आणि हा √-1ला आपण बाजूला केलं. मग कोणताही नंबर आता आपल्याला काय करता यायला लागला, सॉल्व्ह करता यायला लागला. ओके, आता इथं 5 -5 सॉरी 5 असो किंवा 7, 10 कोणताही नंबर घ्या, तो रूटमध्ये जाताना या टाईपमध्ये जाणार होता आणि -1ला तुम्ही काय करणार होता, बाहेर काढणार होता. मग त्यामुळे आता ह्या नंबरला तुम्हाला सॉल्व्ह करायला काही अडचण नव्हती, पण हा नंबर त्याच्यासोबत काय करावं लागत होतं, तुम्हाला कॅरी करावं लागत होतं, पुढे घेऊन लागत होतं सारखा. मग मॅथमॅटिशियननी काय केलं, याला एक सिम्बॉल प्रेझेंट करायला सुरुवात केली का तुम्ही सारखं √-1 मध्ये लिहू, म्हणजे या फॉर्मॅटमध्ये लिहू नका, तुम्ही त्याला एक सिम्बॉल यूज करा. आणि युलर्सने पहिल्यांदा ह्या जो √-1 होता या सिम्बॉलला यूज करायला सुरुवात केली, आयोटा. आता आयोटा हे काय, लॅटिन लँग्वेज जी आहे त्यांची जी अल्फाबेट आहे, त्यांची जी एबीसीडी त्यातलं एक सिम्बॉल आहे आयोटा. जसं आपल्या अल्फाबेटमध्ये आय, त्याच आयला म्हणजे सिमिलर तोच सिम्बॉल आहे तिकडे आणि त्या अल्फाबेट मधला आयोटा हा सिम्बॉल यूज करायला सुरुवात केली. याचं नाव आहे आयोटा. आयोटा. ओके, याचं प्रोनाउन्सिएशन. ठीक आहे. तर पहा आता इथून पुढे √-1ला काय म्हणायला सुरुवात झाली, आयोटा. आणि त्यामुळे हा जो नंबर आहे आता प्लस मायनस √5 आणि त्याच्यासोबत कोणाला, आयोटा आला. आलं लक्षात. तर हा जो आयोटा होता √-1 हा नंबर अस्तित्वात नव्हता, पण त्याला अस्तित्वात आहे असं कन्सिडर करायला सुरुवात जेव्हा करायला सुरुवात झाली तेव्हा त्याला नाव देण्यात आलं इमॅजिनरी नंबर. ओके, का हा नंबर नाहीये पण आता तो नंबर आहे. ओके, म्हणजे इथून पुढे त्याला काय म्हणण्यात आलं, इमॅजिनरी नंबर. म्हणजे आता इमॅजिनरी नंबर म्हणजे तुमच्या लक्षात तुम्हाला ठेवायचे का, आयोटा हा कोण आहे, √-1. ओके, ठीक आहे. आणि मग इथे सुद्धा तुम्ही याला काय म्हणणार आहे, आता प्लस मायनस काय लिहिणार तुम्ही, आयोटा. कारण आयोटा म्हणजे कोण आलेला आहे, आता √-1 आलेला आहे. आलं लक्षात. म्हणजे या ठिकाणी √-1 हा काय झालेला आहे, तुमचा आयोटा आलेला आहे. म्हणजे आयोटा म्हणजेच काय, √-1 आणि तो कोण आहे, तुमचा इमॅजिनरी नंबर. मग आता हा जो इमेज नंबर आहे याची जेव्हा तुम्ही पॉवर करायचं ठरवलं, पॉवर म्हणजे काय असणार आहे, इंडेक्साचं. आता आयोटा √-1 आयोटा म्हणजे कोण आहे, √-1. जेव्हा मी त्याचा स्क्वेअर केला तेव्हा काय होणार आहे, इथं जर तुम्ही पाहिलं बेसिक काय होणार आहे, √-1 आणि √-1. आता रूटला जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करता तेव्हा फक्त कोण शिल्लक राहतो, तो आतला नंबर शिल्लक राहतो. म्हणजे आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू काय यायला सुरुवात झाली, -1 यायला. आता आयोटा जेव्हा मी क्यूब केला, आयोटा क्यूब करणार आहे तेव्हा काय होणार आहे, √-1 इंटू √-1 इंटू √-1. ओके, याचाच अर्थ जर तुम्ही पाहिला, सॉरी याला काय म्हणणार तुम्ही, आयोटा. याला सुद्धा काय म्हणणार तुम्ही, आयोटा. आणि याला सुद्धा काय म्हणणार तुम्ही, आयोटा. आता आयोटा इंटू आयोटा, आयोटाचा काय झाला स्क्वेअर, तो तर किती आहे, -1. आणि इथं कोण आला, इंटू आयोटा आला. आता आयोटाला जर मी -1 ने मल्टिप्लाय करत असेल तर उत्तर काय येणार आहे, मायनस आयोटा. म्हणजे आयोटा क्यूबची व्हॅल्यू किती आली, मायनस आयोटा. जेव्हा मी आयोटा रेस टू 4 करायला गेलो, जर मी असं पाहिलं का आयोटा रेस टू 4 म्हणजे या ठिकाणी आता -1 मी लिहायची काही गरज नाही मला. मग या ठिकाणी काय होणार, आयोटा रेस टू 4 म्हणजे काय, आयोटा इंटू आयोटा इंटू आयोटा इंटू आयोटा. ओके, ठीक आहे. मग ह्या दोघांना जर मी इंटू केलं तर आयोटा स्क्वेअर होणार आहे. आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू तर मला आता समजलेली, ती किती आहे, -1. म्हणजे या ठिकाणी मी -1 लिहिलं आणि ह्या दोघांना कंबाईन करून यांना -1 लिहिलं, तर इथे आन्सर किती आलं, 1. आलं लक्षात. म्हणजे आयोटा रेस टू 4 ची व्हॅल्यू किती आली, 1 आली. आता जर तुम्ही बारकाईने ऑब्झर्वेशन केलं तर स्क्वेअर, क्यूब आणि रेस टू 4. आता रेस टू 4 जर मी आयोटा रेस टू 4 ला जर मी 8 केलं, आता 4 च्या जागी जर मी 8 ठेवलं, जर तुम्ही पाहिलं तर आयोटाचा आयोटा सोबत किती वेळा मल्टिप्लिकेशन होणार आहे, 4 टाइम्स होणार आहे. म्हणजे परत 4चा आणि 4चा जर ग्रुप केला तर आयोटा रेस टू 8 हा काय होणार आहे, 1 होणार आहे. याच्यासाठी आपण एक अजून एक्झाम्पल पाहूया, म्हणजे लक्षात येईल. आपल्याला एक रूल लक्षात ठेवायचा इथून पुढे, पण तो रूल पाहण्याच्या आधी आपण त्याचं थोडक्यात प्रूफ पाहणार आहे पुन्हा एकदा. आयोटा रेस टू 5 जर मी पाहिला तर आता इथे मी एक रूल यूज करतो, आयोटा रेस टू 4 इंटू आयोटा. आयोटा रेस टू 5 ला मी या पार्टमध्ये डिवाइड केलं. कोणता रूल वापरला, या ठिकाणी मी a रेस टू m इंटू a रेस टू n इज इक्वल टू a रेस टू m प्लस n. ओके, म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर आयोटा रेस टू 5 आहे, ह्या 5 ला मी ह्या दोन पार्टमध्ये डिवाइड केलं. इथं कोण आहे, कोण नाही, म्हणजे 1 आहे. म्हणजे याचा अर्थ जर पाहिलं तर आयोटाचा इंडेक्स आणि इथं 4 आहे आणि इथे 1 आहे, म्हणजे यांची ऍडिशन किती होणार आहे, 5 होणार आहे. हे माहिती आहे तुम्हाला. ओके, ठीक आहे. आता आयोटा रेस टू 4 याची व्हॅल्यू किती आहे, 1 इंटू काय लिहिलेलं मी, आयोटा. ओके, आणि म्हणून याचं उत्तर किती आलं, आयोटा. म्हणजे आयोटा रेस टू 5 होतं इथं, त्यातले 4 जर बाहेर काढले तर एक आयोटा शिल्लक राहतो. ओके, ठीक आहे. त्यानंतर जर मी आयोटा रेस टू 6 करायला गेलो तर आयोटा रेस टू 6 मध्ये सुद्धा मी 4 इंटू आयोटा, इथे इंटूचा सिम्बॉल टाकतो म्हणजे लक्षात येईल. इथं आयोटा किती आहे, स्क्वेअर. 4 आणि 2 6. ओके, मी हा बेसिक रूल वापरले या ठिकाणी. का, कारण मला कॅल्क्युलेशन
थोडक्यात करायचं होतं. याची व्हॅल्यू मला माहिती आहे किती आहे 1 इंटू काय लिहिलं मी आयोटा स्क्वेअर लिहिला म्हणजे आयोटा स्क्वेअर याची व्हॅल्यू किती आहे -1 -1 नी 1 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे उत्तर किती आलं -1 आलं. म्हणजे जेव्हा आयोटा रेस टू 6 होतं तेव्हा -1 उत्तर आलं होतं. त्यानंतर जर आयोटा रेस टू मी 7 करायला गेलो तर इथे सुद्धा मी आयोटा रेस टू 4 इंटू आयोटा काय करणार मी या ठिकाणी क्यूब करणार आहे. याची व्हॅल्यू किती आहे 1 आणि आयोटा क्यूबची व्हॅल्यू किती आहे -1 मायनस आयोटा. आयोटा क्यूब किती आहे मायनस आयोटा मी त्या ठिकाणी तो राईट केला आणि उत्तर किती आलं मायनस आयोटा आलं. जेव्हा आयोटा रेस टू मी 8 करायला गेलो तेव्हा आयोटा रेस टू 4 इंटू आयोटा रेस टू मी 4 केलं म्हणजे इथं व्हॅल्यू किती मिळाली मला 1 आणि इथं पण किती मिळाली 1 आणि उत्तर किती आलं 1. म्हणजे या ठिकाणी माझ्या लक्षात आलं का जेव्हा आयोटा रेस टू 4 आयोटा रेस टू 8 जेव्हा असणार आहे तेव्हा आन्सर काय येणार आहे 1 येणार आहे. म्हणजे 4च्या मल्टिपल मध्ये मी जेव्हा जाणार आहे तेव्हा नेहमी आन्सर 1 येणार आहे. म्हणजे यापुढे मला एक रूल लक्षात ठेवायचा आहे आणि तो रूल म्हणजे कोणता आहे आयोटा रेस टू 4 रेस टू एन. आता 4 एन म्हणजे काय यांची व्हॅल्यू जी आहे ती नॅचरल नंबर म्हणजे 4 1 4 4 2 8 4 3 12 4 1 16 म्हणजे 4च्या मल्टिपल मध्ये जेव्हा तुम्ही आयोटाला घेऊन जाणार आहे तेव्हा हा नेहमी 1 असणार बरोबर. पण जेव्हा तुम्ही दुसरा रूल मला लक्षात ठेवायचा आहे आणि तो रूल म्हणजे काय आयोटा रेस टू 4 एन प्लस 1. ओके आता हा जो रूल आहे हा रूल काय सांगतो जेव्हा तुम्ही 4च्या मल्टिपल मध्ये घेऊन जाताय पण एक आयोटा शिल्लक राहतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर एक्झाम्पल थ्रू पाहायचं ठरलं तर आपण असं करूया का आयोटा रेस टू 17 घेतो. आता इथे जर पाहिलं तुम्ही तर आयोटा रेस टू 16 हा कोण आहे त्याच्या जवळचा ओके आणि 4चा मल्टिपल येतो आणि आयोटा ओके म्हणजे एक आयोटा काय राहिलेला आहे शिल्लक. आता आयोटा रेस टू 4 आता 16 जर पाहिलं तुम्ही तर 16 हा काय 4चा मल्टिपल आहे आणि 4चा मल्टिपल जर असेल तर ऑब्व्हियसली त्याचा आन्सर काय येणार आहे 1 येणार आहे. ओके त्या ठिकाणी तुम्ही असंही करू शकता पहा आयोटा रेस टू 4 ला असं केलं या पद्धतीने लिहिलं 4 चौक किती आले 16 आले. ओके म्हणजे आता इथे जर पाहिलं आयोटा रेस टू 4 ची तर व्हॅल्यू 1 आहे. 1 चा तुम्ही कितवाही इंडेक्स केला तरी आन्सर 1 च येणार आहे आणि शिल्लक कोण राहिलेला आहे त्या ठिकाणी आयोटा शिल्लक राहिला. कोण शिल्लक राहिला आयोटा म्हणजे इंटू 1 इंटू कोण आला आयोटा आणि म्हणून आन्सर काय आलं आयोटा. म्हणजे जेव्हा तुम्ही 4 रेस टू 4 च्या मल्टिपल मध्ये जाऊन एक आयोटा शिल्लक राहतोय अजूनही तेव्हा त्याचं जे आन्सर आहे ते काय येतं आयोटा येतं. लक्षात आलं. पण जेव्हा आयोटा रेस टू 4 एन प्लस 2 म्हणजे काय अजूनही 2 आयोटा शिल्लक राहतात. 4चा मल्टिपल होऊन 2 आयोटा जर शिल्लक राहत असतील तर त्या ठिकाणी काय होणार आहे आयोटा स्क्वेअर होणार आहे आणि आयोटा स्क्वेअर जर होत असेल तर त्याची व्हॅल्यू काय -1. आलं लक्षात. आणि इथे जर पाहिलं तर आयोटा रेस टू 4 एन प्लस 3 जर राहत असेल तर आयोटाचं काय होणार क्यूब आणि आयोटा क्यूब जो आहे हा कोण आहे मायनस आयोटा आहे. ओके आणि आयोटा 4 एन प्लस 4 असं राहू शकत नाही कारण 4 एन हे सगळे काय 4 चे मल्टिपल आहेत. जर तो पुढे 4 राहत असेल तर तो ऍड होणार आहे आतल्या नंबरमध्ये कारण तो 4चा मल्टिपल आहे. म्हणजे 4चा मल्टिपल असल्यामुळे एकतर शिल्लक कोण राहणार आहे 1 नाहीतर 2 नाहीतर 3. आलं लक्षात. म्हणजे 4च्या पाड्यात 4 शिल्लक नाही राहत कधी. ओके म्हणजे 20 ला जर तुम्ही डिवाइड करणार असाल तर तो काय आला 4चा मल्टिपल याच्या आधीचा मल्टिपल जर पाहिला तो किती आहे 16. मी कन्सेप्ट क्लिअर करतोय तुमची 17. ओके त्यानंतर जर पाहिलं तुम्ही 18 19 आणि 20 पहा इथे पूर्ण 4चा भाग गेला. इथे 4 ला भाग होऊन 1 शिल्लक राहिला. इथे 4 ने डिवाइड करून 2 शिल्लक राहिले. इथे 4 ने डिवाइड करून 3 शिल्लक राहिले. इथे 4 शिल्लक राहू शकत नाही कारण 4 पंचे 20 म्हणजे इथे 0 शिल्लक राहिले. इथे 0 शिल्लक राहिले. म्हणजे जेव्हा तुम्ही 4 ने डिवाइड करणार आहे तेव्हा एकतर 1 2 आणि 3 असे 3च नंबर शिल्लक राहणार आहे. 4 कधीही शिल्लक राहत नाही. म्हणजे याचा अर्थ आयोटाचा इंडेक्स कोणताही असू द्या तुम्ही त्याला 4 ने डिवाइड करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कन्सेप्च्युअली पार्ट तुमचा क्लिअर करतोय आयोटा रेस टू समजा तुम्ही 347 हा नंबर लिहिलाय आणि आता तुम्हाला सांगितलं याची व्हॅल्यू काय आहे ती ठरवा. तर याची व्हॅल्यू ठरवत असताना मी काय करणार आहे आयोटा रेस टू या ठिकाणी मी 4 लिहिणार आहे आणि आता मला याचा इंडेक्स ठरवायचा आहे. तो इंडेक्स ठरवण्यासाठी या नंबरला मी 4 ने डिवाइड करणार आहे. जर या नंबरला मला 4 ने डिवाइड करायचं असेल तर मी काय करणार आहे बा 4 8 32 ओके उरले 2 इथं आले 27 झाले. ओके 4 सक 24 ओके अजून किती 3 आयोटा शिल्लक राहील. कारण 28 असते तर 4 7 28 झाले असते. कंप्लीट भाग गेलेला नाहीये. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर आयोटा अजूनही 3 बाकी आहेत आणि जर ह्या टोटलची जी व्हॅल्यू होणार आहे ती किती व्हॅल्यू होणार आहे 1 होणार आहे कारण आयोटा रेस टू किती आहे 4 आणि आयोटा रेस टू 4 ची व्हॅल्यू 1 आहे. याने याला जर मल्टिप्लाय केलं तर अजूनही आयोटा किती शिल्लक राहिलेली आहे 3. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर 4 ने जर 86 ला जर मी मल्टिप्लाय केलं तर 6 चौक 24 2 8 चौक 32 आणि 2 34. ओके म्हणजे इथं जर पाहिलं तर
347 नंबर आहे आणि 344 नंबर आपल्याला आलेले आहे. म्हणजे आयोटा 3 शिल्लक राहिले, मग आयोटा क्यूब शिल्लक राहिला आणि आयोटा क्यूबची जर तुम्ही व्हॅल्यू पाहिली तर ती किती आहे, मायनस आयोटा. म्हणजे आता इथून पुढे याची व्हॅल्यू मी काय कन्सिडर करणार आहे, मायनस आयोटा ही कन्सिडर करणार. म्हणजे जेव्हा मी दिलेल्या नंबरला फक्त काय करणार, आयोटा स्क्वेअर आणि क्यूब. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर आयोटाचं काय करा, डायरेक्ट आयोटा रेस टू 1 म्हणजे फक्त आयोटा. आयोटा स्क्वेअर जो शिल्लक राहतो तेवढा फक्त त्याचे व्हॅल्यू पुढे घेऊन जाईल. आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आणि आयोटा क्यूब किती आहे, मायनस आयोटा. या 3 व्हॅल्यू फक्त तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट आहे कोणता, पॉवर ऑफ आयोटा. आलं लक्षात, ठीक आहे. तर या पद्धतीने तुमचा हा पॉईंट या ठिकाणी कव्हर झालेला आहे. या पॉईंटमध्ये आपण ज्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट पाहिल्यात त्या तुमच्या क्लिअर झाल्या असतील. नेक्स्ट पॉईंटकडे आलोय आपण आता, कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे अजूनही आपण आपल्या टॉपिक पर्यंत पोहोचलेलो नाही हे लक्षात ठेवा. ओके, आता इमेज नंबरवरनं आपण कॉम्प्लेक्स नंबरकडे आलो. तर कॉम्प्लेक्स नंबर काय, तर ही कोणती तुमची ही नंबर लाईन आहे. आता हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. ओके, जनरली हा जो ॲक्सिस आहे हा रिअल ॲक्सिस आहे आणि इथे जेव्हा आपण वापरत होतो, ओके, हा सुद्धा काय होता, रिअल ॲक्सिसच होता. ह्या रिअल ॲक्सिसवर 1 2 3, ओके, 1 2 3 4, इकडे जर पाहिले तर -1 -2, ओके, इकडे 1 2 3 4, इथे जर पाहिले तर -1 -2 -3 -4, या पद्धतीने नंबर होते. पण आता पहा, ह्या ही सुद्धा एक नंबर लाईन आहे, ही सुद्धा एक नंबर लाईन आहे आणि ह्या दोन्ही नंबर लाईन कोणत्या आहेत, रिअल नंबर लाईन. ओके, ठीक आहे. पण हे जे आता इमेजनरी नंबर आले होते, ह्या इमेजनरी नंबरला जागा कुठे द्यायची याच्यावर क्वेश्चन मार्क होता. कारण ही जी होती ही नंबर लाईन होती, ही रिअल नंबर लाईन होती. म्हणजे इथे जो एक्स ॲक्सिस होता हा कोणता होता, रिअल एक्स ॲक्सिस होता. ओके, मग इथं 1 होता, इथं 2 होता, इथं 3 होता, इथं 4 होता, इथं -1 सॉरी 1 2 3 4, ओके, 5 असे नंबर होते. हे रिअल ॲक्सिस रिअल ॲक्सिस मी 2 काढले, समजून घ्या. पुढे तुमच्या लक्षात येईल का 2 डायग्राम काढण्यामागचं रिझन काय होतं. ओके, ठीक आहे. तर पहा आता हे रिअल नंबर, हे रिअल नंबर. पण आता आपण पाहिले होते आयोटा, यांना कुठे जागा ठेवायची, तर त्या आयोटा ज्या आहेत त्या सर्वांना साठी एक वेगळा ॲक्सिस काढण्यात आला. तो वाय ॲक्सिस होता आणि तो इमेजनरी ॲक्सिस होता. तो कोणता ॲक्सिस होता, इमेजनरी ॲक्सिस. पहा इथे जर पाहिलं तर हे दोनही ॲक्सिस सेमच आहेत, एकच आहेत, पण ते आपण आपल्या सोयीसाठी वेगवेगळे केले. पण इथे मात्र हा वाय ॲक्सिस वेगळा आहे, डिफरंट आहे. हा आपल्या सोयीसाठी नाहीये, हा पर्टिक्युलर ॲक्सिसच आहे. लक्षात आलं. म्हणजे हा जो ॲक्सिस आहे या ॲक्सिसवर सगळे आयोटावाले नंबर दाखवण्यात आले. म्हणजे कोणते, इमेजनरी नंबर. म्हणजे कोणते नंबर, इमेजनरी नंबर. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर हा रिअल ॲक्सिस आहे, इथं 1 2 3, इथे जर पाहिलं तर -1 -2 -3 -4 आणि ह्या ॲक्सिसवर जर पाहिलं तर मायनस आयोटा, -2 आयोटा, -3 आयोटा, -4 आयोटा. ही कन्सेप्ट नीट क्लिअर करून घ्या. या ठिकाणी इथं ओरिजिन आहे, इथं 0 आहे, इथं ओरिजिन. ओके, ठीक आहे. आता हे नीट कन्सिडर करा, सॉरी डोक्यात ठेवा का हा रिअल ॲक्सिस आहे, हा रिअल ॲक्सिस आहे. आपण आपल्या पॉईंट आपल्या सोयीसाठी हे दोन ॲक्सिस आपण क्रिएट केले, दोनही. म्हणजे आपण हाच ॲक्सिस फक्त वरती परपेंडिक्युलर टाकला, त्यामुळे आपल्याला लोकेशन समजत होते. आता इथे जर पाहिलं तर हे आपण आपल्या सोयीसाठी केले नाही, हे ऍक्च्युली जसा हा रिअल ॲक्सिस आहे तसा हा एक इमेजनरी ॲक्सिस. ओके, आणि ह्या इमेजनरी ॲक्सिसवर सगळे कोणते नंबर ठेवले, इमेजनरी नंबर ठेवले. आता जेव्हा आपण समजा ए पॉईंट दिला आणि ह्या ए पॉईंटचे तुम्हाला 2 आणि 3 हे कोऑर्डिनेट आहे. जर हा नंबर तुम्हाला प्रेझेंट करायला सांगितला तर इकडनं 2 येणार आहे, ओके, आणि इकडनं 3 येणार आहे. हा नंबर इथे भेटला, ए हा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी मिळाला. कोणता पॉईंट मिळाला, ए पॉईंट. ओके, म्हणजे आता ए पॉईंट काय तुमचा 2 आणि 3. ओके, तुम्ही काय केलं, डिनोट केलं. ही कोऑर्डिनेट सिस्टीम एक्स वाय प्लेन. ओके, ठीक आहे. आता इथे जर पाहिलं गेलं तर इकडनं जर 2 निघाला आणि इकडनं 3 आयोटा आले तर इथे जो नंबर तयार झाला तो 2. पण आता जर इथं पाहिलं तर हा रिअल आहे आणि 3 आयोटा हा इमेजनरी आहे. हा कोणता पार्ट आहे, इमेजनरी आहे. म्हणजे आता ह्या दोघांना कोऑर्डिनेट आपण दाखवू शकत नाही, तर 3 आयोटा आणि याला प्लस या सिम्बॉलने दाखवलं गेलं आणि म्हणून इथे जो नंबर तयार झाला, आता इथे जो पॉईंट आला, हा जो पॉईंट आहे 2 + 3 आयोटा आहे. याला कॉमा म्हणून दाखवलेलं नाही, जसं आपण इथं दाखवतो ए पॉईंट, तसं आता हा जो नंबर, आता असं का बरं, कारण हा कोण आहे, रिअल आहे आणि हा कोण आहे, इमेजनरी. रिअल आणि इमेजनरी जेव्हा एकत्र येतात तेव्हा रिअल आणि इमेजनरी पार्ट एकत्र आले, त्यामुळे ते या पॉईंट ऑफ व्ह्यूने दाखवले, म्हणजे 2 + 3 आयोटा. आणि हा जो नंबर तयार झाला या नंबरला म्हणण्यात आलं कॉम्प्लेक्स नंबर. ओके, म्हणजे कॉम्प्लेक्स मध्ये काय, रिअल पार्ट पण आहे आणि इमेजनरी पार्ट पण. आलं लक्षात. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचा जो फॉर्मॅट डिझाइन झाला तो काय डिझाइन झाला, ए प्लस आयोटा बी असंही लिहितात किंवा ए प्लस बी आयोटा असंही लिहितात किंवा एक्स प्लस
आयोटा वाय असंही लिहितात. ओके, मग हे जे नंबर हे फक्त फॉर्मॅट आहेत, यातला कोणताही एकच फॉर्मॅट तुम्ही यूज करू शकता आणि त्या कॉम्प्लेक्स नंबरला झेड ह्या लेटरनी दाखवायला सुरुवात झाली. म्हणजे यापुढे कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे तुमचं काय येणार आहे, झेड इज इक्वल टू ए प्लस आयोटा बी. ओके, हा जो झेड आहे, हा झेड काय, जसं नॅचरलला एन आपण दाखवतो, सुरुवातीला आपण पाहिलं होतं, होल म्हणजे डब्ल्यू, त्यानंतर इंटिजर म्हणजे आय, रॅशनल म्हणजे क्यू, रिअल म्हणजे आर, तसं कॉम्प्लेक्स म्हणजे झेड. आलं लक्षात? तर झेडचा फॉर्मॅट म्हणजे कॉम्प्लेक्सचा फॉर्मॅट काय, ए प्लस आयोटा बी. त्यातला ए आणि बी हे जे दोन नंबर जर पाहिले तुम्ही, तर म्हणजे 2 आणि 3 हे कोणते रिअल नंबर आहेत. आता ह्या 3 सोबत आयोटा हा कोणता आहे, इमेजनरी, म्हणून 3 आयोटा हा काय झाला, इमेज नंबर आला. म्हणजे इथं जर तुम्ही पाहायला गेलं तर 2 आणि 3 हे कोणते पार्ट आहेत, रिअल पार्ट. लक्षात आलं? म्हणजे इथे जे दोन असणार, ए आणि बी असणार आहेत, हे कोण आहेत, रिअल नंबर. पण ह्या ज्याच्यासोबत आयोटा येतो तो काय होतो, इमॅजिनरी नंबर होतो. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने कॉम्प्लेक्स नंबर तुमच्या लक्षात आले. तर कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय, ए प्लस आयोटा बी. आता हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे, आता हा जो नवीन नंबर अस्तित्वात आला होता, तो कसा बिहेवियर करतोय, जसं आपले नंबर ऍडिशन होताना, सबट्रॅक्शन होताना, डिव्हिजन करताना, मल्टिप्लिकेशन करताना काय बिहेवियर करतात, मग तसा हा जो नंबर नवीन अस्तित्वात आला होता कॉम्प्लेक्स नंबर, ज्याच्यामध्ये इमॅजिनरी पार्ट पण आहे आणि रिअल पार्ट पण आहे. तर हे दोन नंबर कसे बिहेवियर करतात, तर ते आता आपण या पॉईंटमध्ये पाहणार आहे. आणि त्यातला फर्स्ट पॉईंट काय आहे पहा, इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. जर दोन कॉम्प्लेक्स नंबर हे काय असतील, दोन कॉम्प्लेक्स नंबर हे काय असतील, इक्वल जर असतील, तर ते कशा पद्धतीने असतात, याचा अर्थ काय होतो, ए प्लस बी आयोटा इक्वल एक्स प्लस आयोटा वाय. असे जर दोन नंबर इक्वल असतील, याचा अर्थ असा होतो, ए ची व्हॅल्यू एक्स एवढी आहे आणि बी ची व्हॅल्यू वाय एवढी आहे. याचंच एक्झाम्पल जर पाहायचं ठरलं, तर ए प्लस बी आयोटा इज इक्वल टू 3 प्लस 4 आयोटा. जर मी असं म्हटलं का हा नंबर आणि हा नंबर इक्वल आहे, तर याचा अर्थ होतो ए ची व्हॅल्यू ही 3 आहे आणि बी ची व्हॅल्यू ही 4 आहे. या पद्धतीने याला म्हणजे इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. आलं लक्षात? त्यानंतर आहे कॉन्जुगेट. आता कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर काय, समजा तुम्हाला एक कॉम्प्लेक्स नंबर दिला, कोणता कॉम्प्लेक्स नंबर दिला, झेड इज इक्वल टू तुम्हाला दिला 3 प्लस 4 आयोटा. ओके, ठीक आहे. आता समजा तुम्हाला सांगितलं का याचा कॉन्जुगेट काढ, तर याचा जो कॉन्जुगेट येतो तो त्यावर आपण तो जो कॉम्प्लेक्स आहे झेडने आपण डिनोट करतो, त्याच्यावर एक बार देतात, म्हणजे त्याचा काय होतो, कॉन्जुगेट होतो. त्याचा काय होतो, कॉन्जुगेट, आणि तो होतो 3 मायनस 4 आयोटा. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर 3 हा तसाच कंटिन्यू झालाय, साईन जे चेंज झालं ते फक्त 4 आयोटाचं झालं. म्हणजे साईन कोणाचं झालं, इमेजनरी नंबर जो आहे त्याचं साईन फक्त आपण या ठिकाणी काय केलंय, चेंज केलंय. म्हणजे कॉन्जुगेट करत असताना साईन चेंज जे होतं ते फक्त इमेजनरी पार्टचं होतं. म्हणजे जर तुम्हाला इकडे जर कॉम्प्लेक्स दिले आणि पलीकडे जर त्याची कॉन्जुगेट लिहायला सांगितले, म्हणजे साधारण आपण इथं जर पाहिलं गेलं तर 3 प्लस 4 आयोटा. ओके, हा एक नंबर होता, याचा कॉन्जुगेट 3 मायनस 4 आयोटा. समजा मी म्हटलं असं का 3 मायनस 4 आयोटा, तर याचा कॉन्जुगेट आहे तो काय झाला असता, 3 प्लस 4 आयोटा. ओके, समजा इथे फक्त 4 आयोटा जर शिल्लक असते तर इथं त्याचं साईन झालं असतं मायनस 4 आयोटा. जर इथे मायनस 4 आयोटा असते तर इथं काय झाले असते, 4 आयोटा. इथे फक्त 3 हा नंबरच असता तर इथे मात्र 3 हा कंटिन्यू झाला असता. इथे जर मायनस 3 असता तर हा मायनस 3च असता. म्हणजे आता तुम्ही इथं जे एवढे काही कॉम्प्लेक्स नंबर लिहिले पहा, हे सर्व कॉम्प्लेक्स नंबर आहेत. मग इथे जर पाहिलं तर इथे रिअल पार्ट कोण आहे, 0 आहे. इथं रिअल पार्ट कोण आहे, 0 आहे. म्हणून इथे साईन चेंज जे झालं ते आयोटाचं झालं. इथे जर पाहिलं तर इमेजनरी जो पार्ट आहे तो 0 आयोटा आहे. इथे जर पाहिलं तर 0 आयोटा आहे. म्हणजे तुम्ही नीट लक्षात ठेवा. आता तुम्ही इथून इथे जात असताना नीट पहा, जे साईन तुम्हाला चेंज दिसते ते फक्त आयोटाचं चेंज झालेलं दिसेल, फक्त आयोटाचं. आता इथे जर आयोटा नाहीच आहे तर 3चा आणि 3 मायनस 3 हे पॉईंट नंबर जसेच्या तसे कंटिन्यू झालेत, कारण इथे आयोटा नव्हते. जर आयोटा नाहीये तर साईन चेंज होणार नाही, हे नीट लक्षात ठेवायचं. यावरनं तुम्हाला ह्या आयडेंटिटी लक्षात येतील. काय का, कॉन्जुगेटचा जर तुम्ही कॉन्जुगेट पहा, एक कॉम्प्लेक्स दिलाय त्याचा कॉन्जुगेट तुम्ही घेतला आणि पुन्हा कॉन्जुगेट घेतला, म्हणजे आता जर मला ह्या कॉन्जुगेटचा पुन्हा कॉन्जुगेट घ्यायचा असेल, कॉन्जुगेटचा पुन्हा कॉन्जुगेट, तर कॉन्जुगेट करताना मला एकच थीम वापरायची आहे, की आयोटाचं साईन चेंज करायचंय. जर मला आयोटाचं साईन चेंज करायचंय तर इथं काय होणार आहे, 3 प्लस 4 आयोटा, आणि हाच माझा काय होता, मेन कॉम्प्लेक्स नंबर होता, जर तुम्ही पाहायला गेलं तर. आलं लक्षात? म्हणजे या पद्धतीने तुम्हाला हा जो कॉम्प्लेक्स आहे, कॉन्जुगेट घेतला, त्याचा पुन्हा कॉन्जुगेट घेतला, म्हणजे मी पुन्हा जागेवर आलो, माझी पहिली आयडेंटिटी क्लिअर झाली, प्रॉपर्टी क्लिअर झाली. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर काय, जर तुमचा कॉम्प्लेक्स आणि त्याचा कॉन्जुगेट हे दोन इक्वल आहेत. आता हे दोन इक्वल आहेत, हे कोणत्या कंडिशन मध्ये तुम्हाला दिसते पहा, ह्या कंडिशन मध्ये दिसेल 3 आणि 3 मायनस 3 मायनस 3. म्हणजे ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर
जिथे कॉम्प्लेक्स आणि त्याचे कॉन्जुगेट हे दोनही काय सेम आहेत, याचा अर्थ ते काय प्युअरली रिअल पार्ट आहेत. हे दोघे काय रिअल पार्ट आहेत. प्युअरली रिअल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये प्युअरली रिअल आणि प्युअरली इमॅजिनरी. आता हे दोन वर्ड तुम्हाला इथं पाहायला भेटतील. प्युअरली रिअल आणि प्युअरली इमॅजिनरी म्हणजे काय. आता कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्मॅट काय आहे, ए प्लस आयोटा बी. ओके, म्हणजे जेव्हा मी कॉम्प्लेक्स मध्ये फक्त ए लिहितो, ज्याच्यामध्ये इमॅजिनरी पार्ट नसतो, त्याला आपण म्हणतो प्युअरली रिअल पार्ट. ओके, म्हणजे प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर. ओके, आणि जेव्हा मी या कॉम्प्लेक्स मध्ये फक्त आयोटा बी लिहितो किंवा बी आयोटा लिहितो, याच्यामध्ये रिअल पार्ट मी लिहिलेला आहे, आता हा जो नंबर आहे हा प्युअरली इमॅजिनरी आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ काय झाला, फक्त प्युअरली रिअल आणि इमॅजिनरीचे प्युअरली रिअलचे कॉन्जुगेट हे फक्त रिअलच असतं, कारण साइन चेंज होऊ शकत नाही. कॉन्जुगेट मध्ये साइन कोणाचं चेंज होतं, आयोटाचं चेंज होतं. आणि इथे जर पाहिलं आयडेंटिटी, तर कॉम्प्लेक्स त्याचं कॉन्जुगेट करून त्याला निगेटिव्ह साइन दिले किंवा त्याचं निगेटिव्ह करून त्याचा कॉन्जुगेट काढलाय, हा प्युअरली इमॅजिनरी असणार. म्हणजे आधी काय करा, कॉम्प्लेक्स घ्या, त्याचं निगेटिव्ह साइन करा आणि मग त्याला काय करा, कॉन्जुगेट करा. म्हणजे परत तुम्ही कुठे येणार आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता त्याची एक्झाम्पल जर पाहिली तर ती ही एक्झाम्पल. म्हणजे थोडक्यात काय, आता जर पाहिलं तर 4 आहे, बरोबर. 4चा मी काय घेतला, कॉन्जुगेट केला. आता त्याला जर निगेटिव्ह साइन दिलं तर मी परत कुठे येणार आहे, मेन जागेवरच येणार आहे. याचा अर्थ हे काय असणार आहे, दोघंही इक्वल असणार आहे. किंवा मी याला आधी मायनसचं साइन दिलं आणि मग कॉन्जुगेट काढला तरी मी परत जागेवरच येणार आहे, कारण याला जर मी मायनसचं साइन दिलं तर तो -4 आयोटा होणार आणि त्याचा मी कॉन्जुगेट जेव्हा काढेल तेव्हा तो परत 4 आयोटाच होणार आहे. म्हणजे इथे जर पाहिलं आणि इथे, ह्या दोन आयडेंटिटी काय होतं, क्लिअर होतं. मला वाटतं तुम्हाला हा पॉईंट समजलेला असावा. ओके, ठीक आहे. तर जाऊया आपण नेक्स्ट पॉईंटकडे. आता नेक्स्ट पॉईंट काय सांगितलंय पहा, नेक्स्ट पॉईंट काय, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता ऍडिशन ऑफ सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ऍड आणि सबट्रॅक्ट कशा पद्धतीने होतो. समजा आपण एक कॉम्प्लेक्स या ठिकाणी घेतला, 3 + 4 आयोटा हा एक नंबर घेतला आणि दुसरा कॉम्प्लेक्स आपण घेऊया Z2 ज्यांनी आपण दाखवला, तो आपण घेऊया 2 + 5 आयोटा. आता हे दोन नंबर आपण कॉम्प्लेक्स घेतलेले. ओके, तुम्हाला समजण्यासाठी आपण दोन्हीला प्लसचा सिम्बॉल ठेवलेला आहे. वाटल्यास आपण -2 ला मायनसचा सिम्बॉल दिला. ओके, ठीक आहे. आता ह्या दोघांची आपण ऍडिशन करायचं ठरवलं. ऍडिशन करताना काय होणार आहे, Z1 + Z2 होणार आहे, म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन. आता इथे जर पाहिलं तर काय होणार आहे, 3 + 4 आयोटा यामध्ये मी ऍड करतोय कोण, -2 + 5 आयोटा. आता ऍड होत असताना याची ऍडिशन कशी होते हे नीट लक्ष ठेवा. रिअल पार्ट मध्ये रिअल पार्ट येतो, इमॅजिनरी मध्ये इमॅजिनरी येतो. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर 3 आणि -2 आहे, म्हणजे आता हे दोन नंबर येणार आहे 3 - 2. ओके, हे एकत्र येणार आहे. प्लस काय येणार आहे इथं, 4 आयोटा + 5 आयोटा. ओके, 4 आयोटा + 5 आयोटा. म्हणजे इथे जर पाहिलं 3तनं 2 गेल्यावर 1 शिल्लक राहिला, प्लसचा सिम्बॉल आहे इथं, 5 आणि 4 9 आयोटा. म्हणजे या ठिकाणी हा नंबर अस्तित्वात आला. आलं लक्षात, म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन. आता जर मला ह्या दोघांचं सबट्रॅक्शन जर तुम्ही मला करायला सांगितलं तर Z1 - Z2 होणार आहे. या ठिकाणी 3 + 4 आयोटा यातून मायनस होणार आहे -2 + 5 आयोटा. आता मायनस होत असताना काय होणार आहे, 3 + 4 आयोटा हे आहे तसेच येणार आहे, पण हा जो मायनसचा सिम्बॉल आहे हा आतमध्ये जात असताना दुसरा जो कॉम्प्लेक्स आहे याचे सर्वांचे काय होतात, साइन चेंज करत होतो आणि म्हणून हा जो -2 आहे हा काय होणार आहे, +2 होणार आहे आणि हा +5 आयोटा हा काय होणार आहे, -5 आयोटा होणार आहे. म्हणून या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला 3 + 2 किती दिसत आहे तिथं, 5. आणि इथे जर पाहिलं तर 4 आयोटा आणि इथं जर 5 आयोटा आहे. आता एकाला प्लस आहे आणि एकाला मायनस आहे, म्हणजे 5 आयोटामधनं 4 आयोटा कॅन्सल होणार आहेत. मोठा 5 आहे म्हणून मायनसचा सिम्बॉल आणि एक आयोटा शिल्लक राहिला. म्हणजे ह्या दोघांचं सबट्रॅक्शन जर ते पाहायचं झालं तर ते 5 - आयोटा या पद्धतीने होणार आहे. म्हणजे या पद्धतीने दोन कॉम्प्लेक्सचे काय होतं, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन होतं. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, आता त्याच्या प्रॉपर्टी काय आहेत. आता त्याच्या जर प्रॉपर्टी, आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला प्रॉपर्टी का घेतोय, कारण या प्रॉपर्टी तुम्हाला सीईटी साठी उपयोगाच्या आहे. आता जर इथं पाहिलं तर काय सांगितलंय पहा, एक कॉम्प्लेक्स जर घेतला आणि त्याचा कॉन्जुगेट जर घेतला तर ह्या दोघांची ऍडिशन करताना तो रिअल पार्ट तिथं शिल्लक राहतो. ऑब्विसली रिअल पार्ट राहणार आहे का, कारण जर तुम्हाला हे माहिती आहे का, जर मी कोणतेही दोन कॉम्प्लेक्स घेतले, एक कॉम्प्लेक्स घेतला काय येतो 3 + 4 आयोटा. ओके, आणि याचा जर मी कॉन्जुगेट घेतला तर तो काय होणार आहे 3 - 4 आयोटा. आणि जर ह्या दोघांची मी ऍडिशन करायला गेलो तर ऑब्विसली या ठिकाणी काय होणार आहे, 4 आयोटाला 4 आयोटा काय होणार आहे, कॅन्सल. म्हणजेच ह्या दोघांची ऍडिशन कोणाची, कॉम्प्लेक्स आणि त्याचा कॉन्जुगेट ही किती येणार आहे, 6. आणि 6 म्हणजेच काय, 2 × रिअल पार्ट. आलं लक्षात, म्हणजे ही आयडेंटिटी. ओके, हे आपण आता व्हेरीफाय करून पाहिले. याच पद्धतीने Z1 + Z2 याची ऍडिशन करून जर कॉन्जुगेट घेतला तर दोघांचेही कॉन्जुगेट सेपरेटली घेऊन ऍडिशन केली तरी सेमच येणार. लक्षात आलं.
ठीक आहे. तर या पद्धतीने आता जर इथं पाहिलं तर कॉम्प्लेक्स आणि त्याचा कॉन्जुगेट याचं काय केलंय, सबट्रॅक्शन केलंय पाहिजे. इथे काय केलं होतं आपण, ऍडिशन केली होती. इथे काय केलंय, सबट्रॅक्शन केलंय. सबट्रॅक्शन केल्यानंतर कोण पार्ट कट होणार आहे, रिअलला रिअल पार्ट कट होणार आहे. का, आता जर पाहिलं तर ह्याच दोन नंबरचं जर मला सबट्रॅक्शन करायचं असेल, सबट्रॅक्शन पहा वरती कोण आहे, 4 प्लस 3 प्लस 4 आयोटा आणि खाली कोण आहे, 3 मायनस 4 आयोटा. हा नंबर कॉम्प्लेक्स आहे आणि हा त्याचा कॉन्जुगेट आहे. पण जर मला सबट्रॅक्शन करायचंय तर सबट्रॅक्शन करताना साइन चेंज होतं. साइन चेंज होताना याचं साइन आणि याचं साइन काय होणार आहे, चेंज होणार आहे. आता एकमेकाला कट कोण होणार आहे, 3 ला 3 कट होणार आहे. 4 आयोटा किती होणार आहे, 8 आयोटा. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर कॉम्प्लेक्स मध्ये त्याचा कॉन्जुगेट सबट्रॅक्ट केला तर तुम्हाला 2 इंटू इमेजनरी पार्ट येतो. 2 इंटू इमेजनरी पार्ट, इमेजनरी 4 आयोटा होतं. 4 दुने 8, 8 आयोटा हे त्याचं उत्तर मिळालं. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या आयडेंटिटी आहेत ते लक्षात ठेवायच्यात. ओके, आणि सीईटीला तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. नेक्स्ट आलो आपण स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन हा काय पॉईंट आहे, तर स्केलर मल्टिप्लिकेशन हा पॉईंट पहा. समजा तुम्हाला एक कॉम्प्लेक्स दिला, काय 3 प्लस 4 आयोटा हा एक तुमचा कॉम्प्लेक्स आणि तुम्ही ठरवलं का ह्या कॉम्प्लेक्सला मला 5 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, जर ह्या कॉम्प्लेक्सला मला 5 ने मल्टिप्लाय करायचं असेल तर काय होणार आहे पहा, 3 प्लस 4 आयोटा या नंबरला सुद्धा कशाने 5 ने मल्टिप्लाय, 5 इथे गेला, 5 3 15 प्लस 5 चौक किती आले 20 आयोटा. या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, स्केलर मल्टिप्लिकेशन करू शकता. स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, कोणत्याही एका नंबरने, रिअल नंबरने तुम्ही त्याला काय करायचंय, मल्टिप्लाय करायचंय, रिअल नंबरने मल्टिप्लाय करायचं हे लक्षात ठेवा. आता त्यानंतर जर पाहिलं तर अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. जर दोन कॉम्प्लेक्सचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचं असेल, काय सांगतो मी तुम्हाला, दोन कॉम्प्लेक्सचं मल्टिप्लिकेशन जर करायचं असेल तर ते कशा पद्धतीने होतं, तर दोन कॉम्प्लेक्सचं मल्टिप्लिकेशन, समजा एक कॉम्प्लेक्स तुम्हाला दिला z इज इक्वल टू ए प्लस बी आयोटा आणि दुसरा एक कॉम्प्लेक्स तुम्हाला दिला, इथं Z1 म्हणू, याला Z2 म्हणू, C प्लस डी आयोटा. असे दोन कॉम्प्लेक्स दिले आणि यांचं तुम्हाला जर सांगितलं इंटू करा, म्हणजे Z1 इंटू Z2, तर त्याचं उत्तर नक्की काय येतं, तर त्याचं उत्तर काढत असताना ह्या दोघांचं सिम्पलमध्ये काय होतं, मल्टिप्लिकेशन. इथे कोण येणार आहे, ए प्लस बी आयोटा आणि इथे कोण येणार आहे, सी प्लस डी आयोटा. हा जो ए हा पहिल्यांदा सी कडे मल्टिप्लायला जाणार आहे आणि नंतर डी कडे जाणार. त्यानंतर जर पाहिलं तर बी आयोटा आधी सी कडे जाणार, नंतर डी कडे जाणार. या पद्धतीने ह्या दोघांचं काय होतं, मल्टिप्लिकेशन. जर आपण एक्झाम्पल थ्रू पाहायचं ठरलं तर पहिला कॉम्प्लेक्स समजा आपण घेतला 3 प्लस 4 आयोटा आणि आपण दुसरा घेतला 2 प्लस 5 आयोटा आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं ठरवलं तर पहिल्यांदा काय करणार आहे, 3 ह्या दोघांना मल्टिप्लाय करायला जाणार आहे, म्हणजे 3 2 जा 6. ओके, त्यानंतर जर पाहिलं प्लस 3 5 जा 15 आयोटा. ओके, आता 4 तिकडे गेला, 4 दोन्ही किती होणार आहे 8. ओके, 8 आयोटा आणि 4 पंचे किती होणार आहे इथं 20. पण आता इथे होत असताना 4 आयोटा आणि इथं 5 आयोटा. ओके, म्हणजे प्लस 20 आणि आयोटा काय होणार आहे, स्क्वेअर होणार. आता नीट एक्झाम्पल समजून घ्या. इथे जर तुम्ही पाहिलं तर 6 आहे, इथे ह्या दोघांची ऍडिशन होणार आहे आणि ती किती येणार आहे 23 आयोटा. आलं लक्षात, ठीक आहे. आता इथे जर पाहिलं तर 20 प्लस 20 आहे आयोटा स्क्वेअर. आयोटा स्क्वेअरची सर्वात सुरुवातीलाच आपण व्हॅल्यू पाहिली, ती किती आहे -1 आणि -1 असल्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे, -1चा सिम्बॉल येणार आहे. ओके, सॉरी, म्हणजे इथे काय येणार आहे +20 ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, आयोटाची व्हॅल्यू किती आहे -1 आणि म्हणून इथे 6 प्लस इथे किती आहे 23 आयोटा मायनस किती आले 20. म्हणजे आता या हे दोन रिअल नंबर आले, यांची आपण ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. 20 मधनं 6 गेले, 14 राहिले, मोठा 20 आहे म्हणून मायनसचा सिम्बॉल त्याचा घेतला, प्लस इकडनं आले 23 आयोटा. म्हणजे जर तुम्ही इथे पाहिलं तर हा एक नवीन कॉम्प्लेक्स तयार झाला, जो काय इंटू पासून आपण काय केलेला आहे, क्रिएट केलेला आहे. आलं लक्षात, तर या पद्धतीने तुम्हाला हा म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं होतं. आता इथे जर पाहिलं तर काय दिसतंय, मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबरच्या काही प्रॉपर्टीज इथं, फर्स्ट प्रॉपर्टी, सेकंड आणि थर्ड, फोर्थ या प्रॉपर्टी जर पाहिल्या तर सिंपल मध्ये तुमच्या लक्षात येणार आहे का, पहिल्या कॉम्प्लेक्सने दुसऱ्याला मल्टिप्लाय केलं किंवा दुसऱ्याने पहिल्याला केलं तरी काही फरक पडणार नाही, आहे तेच मल्टिप्लिकेशन येणार आहे. हे जिथं आहे 1 ने मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार नाही. त्यांच्या दोन कॉन्जुगेटचं मल्टिप्लिकेशन म्हणजे आधी मल्टिप्लिकेशन केलं आणि मग कॉन्जुगेट घेतला, तोच नंबर तुम्हाला तेव्हा मिळणार आहे जेव्हा तुम्ही दोघांचं सेपरेटली कॉन्जुगेट घेऊन त्यांचं काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे, मल्टिप्लिकेशन करणार आहे. आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा रूल जो आहे तो हा आहे, काय बा, एक कॉम्प्लेक्स दिला ए प्लस आयोटा बी आणि त्या कॉम्प्लेक्सला त्याच्या कॉन्जुगेटनी जर मल्टिप्लाय केला, इथे जर पाहिलं तर पहा सेम आहेत सगळं. इथं तसं नाही, इथं कॉम्प्लेक्सला कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळतं तुम्हाला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता ही आयडेंटिटी आपल्यासाठी महत्त्वाची काय, कारण याच्यावर खूप सारे प्रश्न तुम्हाला बोर्डामध्ये आलेले पाहायला भेटतील किंवा सीईटी मध्ये आलेला पाहायला भेटतील. आता
जर तुम्ही पाहिलं तर एक कॉम्प्लेक्स घेऊया आपण, झेड इज इक्वल टू काय, झेड इज इक्वल टू ए प्लस आयोटा बी. ओके, आता याचा जर कॉन्जुगेट म्हटलं तर तो काय होणार आहे, ए मायनस आयोटा बी. बरोबर, आपण प्रूफ तयार करतोय. आता ह्यांचं जर मला मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर झेडला मी कशाने मल्टिप्लाय केलं, त्याच्या कॉन्जुगेटने केलं. काय होणार आहे, ए प्लस आयोटा बी, याला मल्टिप्लायला कोण आला, ए मायनस आयोटा बी. आता जर तुम्ही पाहिलं तर ए प्लस बी ए मायनस बी असं जर रूल असेल तर हा रूल माहिती तुम्हाला, ए प्लस बीला जर ए मायनस बी मल्टिप्लाय करायला आले तर ए स्क्वेअर मायनस काय होतं, बी स्क्वेअर होतं. याचा अर्थ तो एनी इथे पण मी तोच पॅटर्न यूज करणार आहे, ए स्क्वेअर मायनस काय होणार आहे, बी स्क्वेअर. बी म्हणजे कोण आहे, बी म्हणजे बी आयोटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता आयोटा असल्यामुळे मी त्याला ब्रॅकेट टाकलं, त्यामुळे आपण इथं पण ब्रॅकेट टाकूया. मग आता इथं जर पाहिलं तर ए स्क्वेअर झाला मायनस इथं काय झाला, बीचा स्क्वेअर झाला आणि इथं काय झाला, आयोटाचा स्क्वेअर झाला. ओके, आता जर इथं बारकाईने तुम्ही पाहिलं तर ए स्क्वेअर आहे इथे कोण आहे, ए स्क्वेअर आहे. इथं मायनसचा सिम्बॉल आहे, इथं कोण आहे, बी स्क्वेअर आहे आणि आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, -1. आता ही व्हॅल्यू -1 असल्यामुळे इथे काय झालंय पहा, ए स्क्वेअर आणि इथं मायनस मायनस काय झालं, प्लस आणि काय आला, बी स्क्वेअर. म्हणजे ही आयडेंटिटी तुम्हाला इथं काय झालेली, प्रूव्ह झालेली. म्हणजे या ठिकाणी आपण जे पाहिलं ते प्रूव्ह दॅट पाहिलं. म्हणजे याच्यावर जर मला एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल आणि आता मला तुम्ही सांगितलं एक कॉम्प्लेक्स नंबर मला दिलाय 3+4 आयोटा आणि मला तुम्ही विचारलं का झेड आणि याला इंटू करून याचा कॉन्जुगेट काढा, तर पहा त्या कॉम्प्लेक्सला जर त्याच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय करायचं असेल तर मला माहिती आहे काय करायचं, उत्तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे कॉम्प्लेक्सला जर त्याच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय करताना ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर होतो, याचा अर्थ माझ्याकडे ए ची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे आणि माझ्याकडे बी ची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे. म्हणजे मी इथे काय करणार आहे, 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर म्हणजे 9 प्लस 4 इज इक्वल टू किती आहे, सॉरी 16. म्हणजे आन्सर किती आलं माझं, 25. लक्षात आलं. तर या पद्धतीने मला काय करायचं, आन्सर काढायचा आहे. म्हणजे हा शॉर्ट फॉर्म मला लक्षात ठेवायचा आहे का जर कॉम्प्लेक्सला त्याच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय करायचं असेल तर मला काहीही हे सॉल्व्ह करायची बसायची गरज नाहीये किंवा मला मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही. मला सरळ ए आणि बी उचलायचं आणि त्या दोघांच्या स्क्वेअर करून काय करायची, त्याची ऍडिशन करायची आहे. आले लक्षात. नेक्स्ट आता जर तुम्ही पाहिलं तर कॉम्प्लेक्स मध्ये डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता डिव्हिजन जर दोन कॉम्प्लेक्सची डिव्हिजन करायची असेल, आता डिव्हिजन कशा पद्धतीने होते पहा. समजा तुम्हाला एक कॉम्प्लेक्स नंबर दिला, मी डायरेक्ट एक्झाम्पल थ्रू तुम्हाला समजून सांगतो. तर एक कॉम्प्लेक्स आपण Z1 अपॉन Z2 या पद्धतीने डिव्हिजन करू. म्हणजे 3 + 4 आयोटा याला डिवाइडला आपण 2 + 5 आयोटा हा नंबर आहे. आता दोन वेगवेगळे कॉम्प्लेक्स आहेत आणि यांचं काय करायचं, आपल्याला डिव्हिजन करायचंय. डिव्हिजन करत असताना आपण त्याच्या कॉन्जुगेटनी वर खाली मल्टिप्लाय करणे, कोणाच्या, डिनोमिनेटरच्या. ओके, म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 2 + 5 आयोटा. जनरली पहा आपण ह्या नंबरनी ह्या नंबरला काय करत असतो, डिव्हाइड करत असतो. डिव्हिजन जर पाहिली तर ती या पद्धतीने होते. हा जो आहे तो नंबर इथे आहे, हा डिव्हायझर आहे. ओके, आणि हा डिव्हिडंट आहे. म्हणजे 3 + 4 आयोटा इथे आहे आणि 2 + 5 आयोटा इथे आहे. याचं जे आन्सर येणार आहे तेच आन्सर आता येणार. पहा म्हणजे इथं हे डिव्हिजन करून तुम्हाला जे उत्तर मिळणार आहे तेच उत्तर तुम्हाला या पद्धतीने जरी तुम्ही सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला मिळणार आहे. तर ती मेथड काय, इथे जर पाहिलं तर 2 + 5 आयोटा आहे, तर इथं 2 + 5 आयोटाने तुम्ही त्याला मल्टिप्लाय करणार नाही, तर त्याच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय करणार आहे. कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय करणं म्हणजेच काय, 2 - 5 आयोटा. जर तुम्ही डिनॉमिनेटरला त्यांनी मल्टिप्लाय करताय त्यांनीच तुम्हाला कुठं करावं लागतं, न्यूमरेटरला करावं लागतं. म्हणजे 2 - 5 आयोटाने तुम्हाला वरती मल्टिप्लाय करावं लागणार आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पहा वरती काय झालं, हा एक कॉम्प्लेक्स आला आणि हा एक कॉम्प्लेक्स आला, दोन वेगवेगळे कॉम्प्लेक्स आले. मल्टिप्लिकेशन करताना सिंपल मध्ये 3 2 कडे जाणार सुरुवातीला आणि नंतर 5 कडे जाणार. एकदा 3 जाणार नंतर 4 आयोटा जाणार. मग आता सुरुवातीला जर 3 गेला तर इथे किती होणार आहेत, 3 2 जा 6. ओके, आणि 3 5 जा -15 आयोटा. आता 4 आयोटा गेले, 4 इथं 2 ला गेले +8 आयोटा. ओके, आणि इथे जर पाहिलं तर 4 आयोटा, 5 4 जा 20 प्लस इंटू मायनस मायनस आणि याच्या सोबत कोण येणार आहे, आयोटाचं काय येणार आहे, स्क्वेअर येणार आहे. आता खाली जर पाहिलं तर a + b a - b त्या कॉम्प्लेक्सचा जर कॉन्जुगेट त्याला मल्टिप्लाय आला तर आताच मी शिकलो a² + b². ओके, मग a म्हणजे कोण आहे, 2 त्याचा स्क्वेअर प्लस b म्हणजे कोण आहे, 5 त्याचा स्क्वेअर. म्हणजे इथे जर पाहिलं तर इथे काय होणार आहे पहा, 6 इथे -15 आयोटा प्लस 8 आयोटा म्हणजे 15 - 8 म्हणजे किती आले इथं, -2 आणि 5 7 7 आयोटा. मोठा 15 आहे म्हणून मायनसचा सिम्बॉल तसंच ठेवला. मायनस, आता हा जो मायनस आहे त्याचे काय झाले, प्लस झाले. प्लस का, कारण आयोटा स्क्वेअर आहे. आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, -1. -1 जर ह्या मायनसला मल्टिप्लाय केलं तर +20 आणि खाली जर तुम्ही पाहिलं तर 4 प्लस किती आलेले आहे, 25. म्हणजे आता जर इथे जर पाहिलं तर 6
आणि +20 म्हणजे हे रिअल पार्ट आहे. म्हणजे इथे किती आले 26. ओके, प्लस किती आले 7 आयोटा आणि डिवाइडला किती आले 49. ओके, तर या पद्धतीने मला एक कॉम्प्लेक्स मिळालेला आहे. आता तो कॉम्प्लेक्स फॉर्मॅटमध्ये मला लिहायचा आहे 26/29 प्लस 7/29 काय लिहिलं मी आयोटा लिहिला आणि मला एक नवीन कॉम्प्लेक्स या ठिकाणी काय झालेला आहे मिळालेला आहे. तर या पद्धतीने मला दिलेल्या दोन कॉम्प्लेक्सचं काय करायचं होतं डिव्हिजन करायचं होतं ते मी या पद्धतीने केलं. आता यावर काही प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. त्या प्रॉपर्टी नक्की कोणत्या आहेत तर पहा, त्या प्रॉपर्टी आहेत 1 आयोटा याची जी व्हॅल्यू आहे 1 आयोटा जी व्हॅल्यू आहे ही आहे मायनस आयोटा. मग ही कशा पद्धतीने काढली. आता 1 आयोटा याला जर रॅशनलाइज करायचं म्हटलं तर आयोटानी वर खाली काय करावं लागणार आहे मल्टिप्लाय करावं लागणार आहे. आता याच्या आधी तुम्हाला हे एक्झाम्पल माहिती असेल अंडर रूट समजा मी इथं 3 लिहिला 1/√3. जर मला याला रॅशनलाइज करायचं असेल तर मी काय करतो √3 ने वर आणि खाली काय करतो मल्टिप्लाय करतो. म्हणजे इथे मला काय मिळतं √3 हे आन्सर मिळतं आणि इथे जर पाहिलं तर √3 म्हणजे फक्त कोण मिळतो 3 मिळतो. तर या पद्धतीने मी काय करतो बेसला रॅशनलाइज करतो. सेम तीच मेथड मी या ठिकाणी यूज केलेली आहे. 1 आयोटाला मल्टिप्लाय केलं आयोटानी वर खाली मल्टिप्लाय केल्यामुळे रॅशनलाइज काय झालं पहा वरती कोणाला आयोटा आला पण खाली काय आला आयोटा इंटू आयोटा आयोटा स्क्वेअर झाला. आयोटा स्क्वेअर मध्ये -1 आन्सर आलं. पहा मल्टिप्लिकेशन करत असताना हा रूल तर तुम्हाला माहिती का वरच्या नंबरनी वरच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं असतं खालच्या नंबरनी खालच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणजे इथे जर पाहिलं तर आयोटा आपण -1 आला आणि -1 हे फक्त साईन आयोटाला गेलं आणि या पद्धतीने 1 आयोटा -1 हे आन्सर मिळालं. म्हणजे हा एक रूल आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि इथं सेकंड जर पाहिलं तर 1/a + b आयोटा आहे. आता हे रॅशनलाइज कसं करतो माहिती आहे तुम्हाला का याच्या कॉन्जुगेटनी म्हणजे कोणी a - b आयोटाने आपण काय करणार आहे वर खाली मल्टिप्लाय करणार आहे. व इथे करत असताना इथे काय होणार आहे a² + b² जो रूल आताच आपण वापरला आणि वरती 1 असल्यामुळे आहे तोच नंबर काय राहणार आहे त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे. तर या दोन आयडेंटिटी या दोन प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे गरजेचं आहे. ओके, त्यानंतर आलो आपण नेक्स्ट पॉईंट आणि तो कोणता पॉईंट आहे तर स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आतापर्यंत जेवढा आपण पार्ट पाहिला खरं तर हा 11वीचा जो फर्स्ट एक्झरसाइज आहे कॉम्प्लेक्स नंबरचा त्याचा बेसिक पार्ट आहे. ओके, आता आपण सेकंड एक्झरसाइजकडे चालू आहे. आता जास्त पार्ट राहिला नाही म्हणजे फर्स्ट एक्झरसाइज एका बाजूला आणि उरलेली 4 एका बाजूला असा पार्ट आहे. म्हणजे आतापर्यंत जेवढा वेळ लागला आपल्याला फर्स्ट पॉईंट कव्हर करायला तेवढ्या वेळात आता उरलेल्या सगळ्या अख्खी 4च्या 4 एक्झरसाइज कंप्लीट होणार आहे. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर हा जो टॉपिक आहे 11वीचा त्यामध्ये 5 एक्झरसाइज आहेत. तर त्यातला फक्त आता आपला फर्स्ट एक्झरसाइजचा बेसिक पार्ट संपलाय आणि उरलेले 4 सेम टायमिंग मध्ये संपणार आहे. सो डोंट वरी. थोडेसे सुरुवातीला कन्सेप्ट जास्त आहेत नंतर मात्र एक पॉईंट मध्ये एक एक्झरसाइज काय झालेलं आहे कव्हर झालेलं आहे. आता जर पाहिलं तर स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. स्क्वेअर रूट म्हणजे काय समजा तुम्हाला एक कॉम्प्लेक्स नंबर दिला. कॉम्प्लेक्स नंबर काय a + आयोटा b हा एक नंबर दिला आणि याचं सांगितलं तुम्हाला स्क्वेअर रूट काढा. याचं स्क्वेअर रूट सुद्धा काय येणार आहे कॉम्प्लेक्सच येणार आहे. याचं स्क्वेअर रूट सुद्धा काय येणार आहे कॉम्प्लेक्सच येणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण एक्झाम्पल थ्रू ट्राय करूया. समजा मला एक कॉम्प्लेक्स नंबर दिला 3 + 4 आयोटा आणि मला सांगितलं का याचं स्क्वेअर रूट काढा. याचं स्क्वेअर रूट काढणं म्हणजेच मी याचं स्क्वेअर रूट काय कन्सिडर करणार आहे x + आयोटा y. आता हे जर मी लेट केले का मला याचं कॉम्प्लेक्स दिला होता त्याचं स्क्वेअर रूट काढायचं होतं ते सुद्धा एक कॉम्प्लेक्सच येणार आहे. आता माझं टार्गेट काय आता माझं टार्गेट आहे हा जो x आणि y ना त्याची व्हॅल्यू काढ. जर मी त्या व्हॅल्यू काढू शकलो तर मला काय काढता येणार कॉम्प्लेक्स म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स काढता येणार आहे. आता जर मला ते काढायचं असेल तर इथं मी काय करणार आहे स्क्वेअरिंग बोथ साईड करणार आहे का कारण मला हे रूटच्या बाहेर काढलं पाहिजे. म्हणजे जर इथं मी स्क्वेअरिंग बोथ साईड जर केलं तर इथे काय येणार आहे पहा 3 + 4 आयोटा कारण मी स्क्वेअर केल्यामुळे रूट निघून गेलं. पण इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे काय होणार आहे x + y आयोटाचा काय होणार आहे स्क्वेअर किंवा आयोटा. इथे जर पाहिलं तर x + 4 आयोटा. आता इथे पहा a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर. a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर काय सांगतो a² + b² + 2ab. पहा a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्सपान्शन काय a² + b² + 2ab. तुम्ही या ठिकाणी a² काही ठिकाणी पहा a² + 2ab b² असंही लिहितात. दॅट्स इट काही फरक पडत नाही दोन्हींचं मिनिंग एकच आहे. ओके ठीक आहे. आता इथे जर पाहिलं तर काय लिहिणार आहे मी x² प्लस काय लिहिणार आहे मी इथं आयोटा y त्याचा स्क्वेअर. ओके आणि प्लस 2x आणि y. ओके म्हणजे या ठिकाणी काय झालं पहा x² प्लस इथं कोण आला y². इथं कोण आला आयोटाचा पण स्क्वेअर आला प्लस 2xy आयोटा. म्हणजे जर तुम्ही बारकाईने इथं नीट ऑब्झर्व केलं तर इथं काय येईल पहा x² - y². आता तुम्ही मला हा काय पार्ट मायनस कसं काय सांगितलं y² मी तसाच लिहिला
आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे -1. -1 जर वायला वाय स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर -y स्क्वेअर येणार आहे आणि प्लस किती येणार आहे 2xy. आलं लक्षात. म्हणजे यापुढे जर तुम्ही पाहिलं तर याच्या नंबर पुढे कोण दिसतोय तुम्हाला 3 + 4 आयोटा. म्हणजे याच्यासोबत कोण येतं आयोटा. म्हणजे जर तुम्ही पुन्हा बारकाईने व्यवस्थित पाहिलं तर 3 + 4 आयोटा, मी पुन्हा इथं राईट करतोय, इज इक्वल टू काय आले पहा x² - y² + 2xy आयोटा. म्हणजे जर इथे बाय कंपॅरेटिव्हली हे जर दोन इक्वॅलिटी आहे, म्हणजे आपण सर्वात सुरुवातीला इक्वॅलिटी पार्ट पाहिला होता, याचा जो रिअल पार्ट आहे हा रिअल नंबरला इक्वल असणार आणि याचा जो इमेजनरी पार्ट आहे तो इमेजनरी पार्टला इक्वल असणार. म्हणजे जर बारकाईने पुन्हा ऑब्झर्वेशन जर केलं आपण तर x² - y² जो आहे याची व्हॅल्यू तुम्हाला किती पाहायला भेटेल 3 पाहायला भेटेल आणि 2xy याची व्हॅल्यू किती आलेली आहे 4 आलेली आहे. म्हणजे जर मला यावरनं xy ची जर व्हॅल्यू काढायची ठरली तर xy ची व्हॅल्यू किती आलेली आहे 2 आलेली आहे. कशी हा 2 तिकडे जाऊन काय होणार आहे डिवाइड होणार आहे. ओके. म्हणजे आता जर पाहायला गेलं तर माझ्याकडे x² - y² ची व्हॅल्यू आहे आणि 2xy ची किंवा xy ची सुद्धा व्हॅल्यू आहे. मग यावरनं मी काय करणार आहे पहा एक फॉर्म्युला मी या ठिकाणी राईट करतोय, लक्षात येतोय का पहा. मी यावरनं एक व्हॅल्यू काढणार आहे x² + y². म्हणजे हा झाला माझा a + b. याचा जर मी स्क्वेअर करायचं ठरवलं म्हणजे मी आयडेंटिटी कोणती वापरतोय, आयडेंटिटी या ठिकाणी मी राईट करून घेतोय, लक्षात येते का पहा a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर हा काय होतो a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 4ab. मग तुम्ही म्हणाल कसं काय सर, आता a + b ब्रॅकेटचा स्क्वेअरचं एक्सपेन्शन काय होणार आहे a² + b² + 2ab. बरोबर आहे. हे कोणाचं एक्सपेन्शन झालं a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. आता जर मला याचं एक्सपेन्शन जर करायचं ठरलं तर a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे याचं एक्सपेन्शन a² + b² - 2ab याचं एक्सपेन्शन आणि इथे किती आहे +4ab. ओके. म्हणजे इथं काय झालं पहा a² + b² इथं -4ab सॉरी 2ab आणि इथं +4ab. यामुळे या ठिकाणी काय झालं +2ab. म्हणजे इथं जर पाहिलं तर याचं एक्सपेन्शन आणि याचं एक्सपेन्शन काय आलं सेम आलं. म्हणजे a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर हा किती असतो a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर + 2ab एवढा असतो. म्हणजे हा फॉर्म्युला मी इथं लिहिला. माझा आता हा कोण आहे a आणि हा कोण आहे माझा b. का कारण माझ्याकडे a - b ची व्हॅल्यू आहे, मला a + b ची व्हॅल्यू काढायची. आलं लक्षात. म्हणून मी या ठिकाणी काय लिहिलं x² - y² याचा स्क्वेअर पाहत आहे. मी कन्सिडर काय माझा हा जो नंबर आहे याला मी a आणि b म्हणतो. हा माझा a आणि हा माझा b आहे, लक्षात ठेवा. a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 4ab. a म्हणजे कोण आहे x² y². बरोबर. a आणि b मी या ठिकाणी काय केले राईट केले. आता जर तुम्ही पाहिलं तर x + y ब्रॅकेटचा स्क्वेअर याची व्हॅल्यू मला माहित नाहीये म्हणून x² + y² ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू x - y ब्रॅकेट मला याची व्हॅल्यू माहिती आहे किती आहे 3. मी काय लिहिलं 3 चा स्क्वेअर लिहिला. आलं लक्षात. प्लस आता इथे जर पाहिलं तर 4xy पहा आता इथं x² y². मग इथे मी काय करेल xy ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. xy ची व्हॅल्यू किती आहे 2 म्हणजे इथे मी 2 राईट करू शकतो. म्हणजे 2 चा मी या ठिकाणी काय करणार आहे ओके. काय झालं कळलं. इथे काय लिहिणार आता मी 2 आणि 2 चा मी काय लिहिला स्क्वेअर लिहिला. काय केलं कळलं तुम्हाला. इथं कॉमन म्हणजे या ठिकाणी काय प्रोसेस झालेली आहे लक्षात ठेवा. या ठिकाणी xy यांचा ब्रॅकेटचा मी कॉमन काढला का कारण माझ्याकडे xy व्हॅल्यू किती आहे 2 2 चा स्क्वेअर होणार आहे. म्हणजे इथे जर पाहिलं तर इथे किती आहे 3 प्लस 2 चा स्क्वेअर 4 4 4 जा 16 म्हणजे आन्सर किती मिळालं मला 25. म्हणजे आता जर x² + y² ब्रॅकेटचा स्क्वेअरची जर व्हॅल्यू माझ्याकडे 25 आहे तर मला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. म्हणून मी या ठिकाणी काय लिहिणार आहे x² + y² इज इक्वल टू ±5. म्हणजे मला x² + y² ची काय मिळाली व्हॅल्यू आणि माझ्याकडे कोणाची आहे x² - y² ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे. म्हणजे आता माझ्याकडे आपण स्क्वेअर रूट पाहतोय काय x² + y². ओके. याची जी व्हॅल्यू मिळाली मला ती ±5 आहे आणि x² - y² याची माझ्याकडे व्हॅल्यू 3 आहे. मग या केसमध्ये मी एकदा +5 घेऊन व्हॅल्यू काढणार आहे आणि एकदा मायनस घेऊन व्हॅल्यू काढणार आहे. जर समजा मी कन्सिडर केलं का व्हॅल्यू काय घ्यायची मला 5 घ्यायची
बरोबर आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं इथे जर पाहिलं तर व्हॅल्यू किती आली 25. आता पहा माझ्याकडे व्हॅल्यू कोणती आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. जेव्हा मी स्क्वेअर रूट घेतो तेव्हा मला आन्सर काय मिळतं 5 मिळतं. आता माझ्याकडे जर पाहिलं तर दोन व्हॅल्यू आलेल्या आहेत आणि त्या दोन व्हॅल्यू कोणत्या आहेत तर पहा पहिली व्हॅल्यू कोणती आहे माझ्याकडे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 3a. आता माझ्याकडे मिळाली एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर याची व्हॅल्यू मला किती मिळाली 5. जर मी ह्या दोघांची काय केली ऍडिशन केली तर वाय स्क्वेअरला वाय स्क्वेअर काय होईल कॅन्सल म्हणजे 2x स्क्वेअर इज इक्वल टू ह्या दोघांची ऍडिशन किती येणार आहे 8 म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हा 2 डिवाइडला जाणार आहे. ओके 8 डिवाइड बाय 2 म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती मिळाली मला व्हॅल्यू 4. जेव्हा मी एक्स स्क्वेअर घेणार आहे सॉरी स्क्वेअर रूट घेणार आहे तेव्हा व्हॅल्यू मला काय मिळणार आहे 2. ओके पण 2 घेत असताना मला प्लस मायनसचा सिम्बॉल द्यायचा आहे म्हणजे जर मी एक्सची व्हॅल्यू 2 घेतली तर मला वाय काय मिळणार आहे. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर माझ्याकडे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू आहे. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे लक्षात ठेवा. ओके एक्स इंटू वाय. आता एक्स इंटू वाय ची जर व्हॅल्यू 2 आहे त्यापैकी जर एक्स ची व्हॅल्यू 2 आहे तर इंटू वाय इज इक्वल टू 2 म्हणजे वाय मला किती मिळणार आहे 1 कारण हा 2 तिकडे डिवाइडला जाणार आहे. पण जर या केसमध्ये मी एक्स इज इक्वल टू -2 जर कन्सिडर केला तर एक्स वाय याची व्हॅल्यू किती आहे 2 आहे म्हणजे वाय इंटू किती लिहिणार आहे मी इथं -2 कन्सिडर करणार आहे कारण एक्सची व्हॅल्यू मी काय कन्सिडर केली -2 इज इक्वल टू 2 आहे. ओके ही माझी काय आहेत इक्वेशन्स आहेत. ओके त्यानुसार मला इथं काय मिळणार आहे वाय इज इक्वल टू काय मिळणार आहे -1 मिळणार आहे म्हणजे जेव्हा मी एक्स +2 घेतो तेव्हा मला वाय 1 मिळतो. ओके आणि जेव्हा मी एक्स -2 घेतो -1 मिळतो. आता जर तुम्ही मला विचारलं का मला कोणता नंबर दिला होता तुम्ही मला नंबर दिला होता तुम्ही 3 + 4 आयोटा आणि याचं स्क्वेअर रूट काय होतं एक्स प्लस आयोटा वाय म्हणजे या ठिकाणी जर मला आता स्क्वेअर रूट लिहायचं असेल तर एक्स हा काय +2 -2 म्हणजे दोघांचंही प्लस मायनस साईन जर बाहेर कॉमन काढलं तर इथे 2 असताना इथं 2 आहे इथं -2 असताना इथं सॉरी इथे 2 असताना इथं 1 आहे आणि इथे 2 असताना इथे मात्र -2 असताना -1 आहे म्हणजे थोडक्यात जर पाहिलं तर आपण प्लस मायनसचा सिम्बॉल बाहेर देऊया आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 2 प्लस आयोटा हे काय झालं या नंबरचं काय झालं स्क्वेअर रूट कारण एक्सची व्हॅल्यू एक्स किती घेतलेलं आहे आपण 2 आणि वाय किती आलेलं आहे त्यावेळेस 1. एक्स जेव्हा -2 घेतला होता तेव्हा वाय मला काय मिळाला होता -1 मिळाला होता. आलं लक्षात. तर या पद्धतीने मी काय काढलेलं आहे स्क्वेअर रूट फाइंड आउट केलेलं आहे. या पद्धतीने मला काय करायचं आहे स्क्वेअर रूट काढायचं आहे म्हणजे मला एक्स आणि वायच्या काय करायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहे. तर या पद्धतीने आपण काय काढलेलं आहे या ठिकाणी स्क्वेअर रूट काढलेला आहे. तुम्हाला याचा जो उपयोग होणार आहे हा तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये ज्या युनिट टेस्ट सेमिस्टर आहे तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे आणि सीईटीला सुद्धा याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यावेळेस मात्र तुम्हाला माहित पाहिजे म्हणजे एखादा कॉम्प्लेक्स नंबर देतील आणि सिम्पलमध्ये तुम्हाला विचारलं जाईल का त्या ठिकाणी त्याचं काय काढा स्क्वेअर रूट काढा तर ते तुम्हाला स्पीडने काय करता आलं पाहिजे काढता आलं पाहिजे. आता आपण आपल्या तिसऱ्या पॉईंटकडे चालू आहे म्हणजे तिसऱ्या एक्झरसाइजकडे चालू आहे.
तर कॉम्प्लेक्स प्लेन, अर्गन डायग्राम आणि मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हे तीनही एकाच पॉईंटमध्ये आपण शिकणार आहे. आता कॉम्प्लेक्स प्लेन म्हणजे काय? ओके, अतिशय सोपी कन्सेप्ट आहे. कॉम्प्लेक्स प्लेन आपण कशाला म्हणणार आहे? आता हे तर तुम्हाला माहिती आहे की हा तुमचा कोणता आहे? रिअल ॲक्सिस आहे. ओके, त्यानंतर हा तुमचा कोणता आहे? इमेजनरी ॲक्सिस आहे. ओके, आता जर तुम्ही पाहिलं तर यावर 1, इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे, इथे 4 आहे. इथे इकडे लिहितो 1 म्हणजे फक्त आयोटा, 2 आयोटा, 3 आयोटा, 4 आयोटा, 5 आयोटा. ओके, या टाईपनी नंबर आहे. इथे 0 आहे. ओके, हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे, हा इमेजनरी ॲक्सिस आहे आणि हा कोणता आहे? रिअल ॲक्सिस आहे. ओके, इकडे कोणते असणार आहेत? -1, -2, -3. इकडे काय असणार आहे? मायनस आयोटा, -2 आयोटा, -3 आयोटा या टाईपमध्ये नंबर असणार. ओके, हे जे प्लेन तुम्हाला दिसतंय याला म्हणायचं कॉम्प्लेक्स प्लेन. कॉम्प्लेक्स प्लेन का? याच्यावर रिअल आणि इमेजनरी दोनही नंबर आहेत म्हणून. आता अर्गन डायग्राम म्हणजे काय? आता समजा तुम्हाला सांगितलं 3 + 4 आयोटा हा नंबर मला दाखवा. जर तुम्हाला हा नंबर दाखवायचा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने दाखवणार आहे? 3 म्हणजे इथे 2 आहे, इथे 3 आहे, हा रिअल पार्ट आहे आणि 4 आयोटा इकडनं आहे. म्हणजे हा इकडनं आला, हा इकडनं आला आणि इथे जो नंबर दाखवला आहे, मी पॉइंट आउट केलेला आहे, हा जो नंबर आहे हा आहे 3 + 4 आयोटा आणि यालाच काय म्हणायचंय? 3 + 4 आयोटा हा काय? अर्गन डायग्राम. ही जी आता तुमच्या समोर डायग्राम दिसते याला म्हणायचं अर्गन डायग्राम. लक्षात ठेवा. म्हणजे कॉम्प्लेक्स प्लेन म्हणजे काय? इमेजनरी ॲक्सिस आणि रिअल ॲक्सिस एकत्र आली का त्याला कॉम्प्लेक्स प्लेन म्हणायचं. दिलेला नंबर जेव्हा हा जो नंबर आहे, कोणता नंबर आहे? 3 + आयोटा. इथे दाखवला 3 + 4 आयोटा. हा जो नंबर आहे हा कशावर दाखवला आपण? ह्या कॉम्प्लेक्स प्लेनवर दाखवला. ही जी समोर आता तुमच्या डायग्राम आहे ही डायग्राम अर्गन डायग्राम आहे. आता मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय? आता मॉड्युलस म्हणजे काय हे नीट लक्षात ठेवा. ओरिजिन पासून तुमचा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे ते जे डिस्टन्स आहे ना, ती जी लाईन आहे ना, म्हणजे ते जे अंतर आहे तुमचं ओरिजिन पासून तुमच्या कॉम्प्लेक्स नंबरचं, याला म्हणायचं मोड. आता मोड कसा दाखवतात? तुम्हाला एक कॉम्प्लेक्स नंबर दिला होता z = 3 + 4 आयोटा. याचा जर मला मोड विचारलं तर मी कसं लिहिणार आहे? मॉड्युलस किंवा मोड असाही म्हणू शकतो आपण या टाईपने. ओके, म्हणजे मॉड्युलस ऑफ झेड मला असं लिहायचं. आता जर मॉड्युलस ऑफ झेड म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल? याला म्हणायचं मॉड्युलस ऑफ झेड म्हणजे तुमच्या कॉम्प्लेक्स नंबरचं ओरिजिन पासूनचं अंतर. आलं लक्षात? याला मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर असं म्हणतात. आता जर मला याची व्हॅल्यू पण काढायची असेल तर तुम्हाला माहिती आहे पहा, याची जर मला व्हॅल्यू काढायची असेल, याची लेंथ मला काढायची असेल, तर ही जी लेंथ आहे, ही लेंथ कोणत्या ॲक्सिसवरची म्हणजे रिअल पार्ट आहे. म्हणजे हा कोण आहे? 3 आहे. हे जर पाहिलं तर हा कोण आहे? इमेजनरी पार्ट आहे. आता माझा कॉम्प्लेक्सचा जो फॉर्मॅट आहे, तो कॉम्प्लेक्सचा फॉर्मॅट काय आहे? z = a + आयोटा b. म्हणजे याचा अर्थ माझा रिअल पार्ट कोण आहे? a आणि इमेजनरी पार्ट कोण आहे? b. म्हणजे आता हा जो रिअल पार्ट आहे, हा कोण आहे? 3 आहे माझा आणि इमेजनरी पार्ट कोण आहे? 4 आहे माझा. मग जर मी इथं पायथागोरस थेरमनी जर मला याची व्हॅल्यू काढायचं ठरलं तर या ठिकाणी काय होणार आहे पहा. हा पार्ट मी बाजूला करतो पुन्हा आणि आता मला याची व्हॅल्यू काढायची आहे मोड ऑफ झेडची. तर पहा मोड ऑफ झेड काय होणार आहे? म्हणजे झेडचा स्क्वेअर, हे जे डिस्टन्स आहे याची लेंथ. ओके, याचा स्क्वेअर झाला. ओके, तो काय होणार आहे? एचा स्क्वेअर म्हणजेच कोणाचा स्क्वेअर होणार आहे? इथे बाजूला लिहून ठेवतो z = a + b आयोटा. आता मला याचा मोड काढायचा आहे. हे डिस्टन्स मला काढायचं आहे. ह्या डिस्टन्सला अजून एक मी लेटर म्हणण्यापेक्षा अल्फाबेटिकली दाखवू शकतो r. ओके, म्हणजे जर मी इथं r चा वापर केला, आपण r वापरूया. ठीक आहे, r. ओके, जर मला त्या r ची लेंथ काढायची असेल तर मी बाय पायथागोरस थेरम त्या ठिकाणी काय करणार आहे? यूज करणार आहे. बाय पायथागोरस थेरम काय सांगतो? r² = a² + b². ओके, पण जर मी स्क्वेअर रूट घेतलं इथं तर मला व्हॅल्यू कोणाची पाहिजे? r ची पाहिजे मला. ओके, म्हणजेच या ठिकाणी हे कशात जाणार आहे? अंडर रूट मध्ये जाणार आहे a² + b² आणि r म्हणजेच कोण आहे? मोड ऑफ झेड. म्हणजे मोड ऑफ झेडची व्हॅल्यू काय आली आता? a² + b² अंडर रूट मध्ये. लक्षात आलं? मग जर आता हा जो आपला कॉम्प्लेक्स आहे याचा जर मला मॉड्युलस काढायचा असेल तर मोड ऑफ झेड मी काय लिहिणार आहे पहा? अंडर रूट मध्ये a² म्हणजे किती? 3 चा स्क्वेअर आणि b² म्हणजे 4 चा स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी काय झाले? 9 + 16 आणि उत्तर किती आलं? अंडर रूट मध्ये 25 म्हणजेच किती आलं? 5. ओके, म्हणजे मोड ऑफ झेड या ठिकाणी किती आहे? 5 आहे. आलं लक्षात? तर मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर या पद्धतीने म्हणजे कॉम्प्लेक्स प्लेन
एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, ओके, म्हणजे रिअल ऍक्सिस इमेजिनरी ऍक्सिस. आर्गन डायग्राम म्हणजे दिलेला पॉईंट फक्त प्लॉट करणे, आणि मोड म्हणजे ते डिस्टन्स, आणि ते डिस्टन्स काढायचं असेल तर मोड ऑफ झेड म्हणजे काय, √a² प्लस b² कशा पद्धतीने काढलं तर बेसिक पायथागोरस थेरमने या ठिकाणी काढलेला आहे. मग आता जर पाहिलं तर आता हा अतिशय 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 महत्वाचा पॉईंट आहे, कारण बरेचसे सीईटीचे क्वेश्चन तुम्हाला या पॉईंटवर आलेले पाहायला भेटतील. आता जर तुम्ही पाहिलं तर पहा याचे काही प्रॉपर्टीज आपल्याला पाहिजेत. त्यातली फर्स्ट प्रॉपर्टी काय, मोड ऑफ झेड 0 कधी असणार आहे, मोड ऑफ झेड 0 कधी असणार आहे. जर तुम्ही इथं पाहिलं तर ही जी लाईन आहे जेव्हा एक्स ऍक्सिस वरती असणार आहे तेव्हा ए आणि बी अस्तित्वातच नसणार आहे, आणि ए आणि बी जर अस्तित्वातच नाहीये म्हणजे ऍक्च्युली झेड व्हॅल्यू 0, याचा अर्थ तो रिअल कॉम्प्लेक्स नंबर आहे, म्हणजे इमेजनरी पार्ट आणि रिअल पार्ट हे दोघंही काय असणार आहे, त्यावेळी 0 असणार आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर मोड ऑफ झेड, एखाद्या कॉम्प्लेक्सचा मोड, त्याच्या निगेटिव्हचा मोड, त्याच्या कॉन्जुगेटचा मोड, त्याच्या निगेटिव्हचा कॉन्जुगेटचा मोड, हे तिघही काय असणार आहेत, सेमच असणार आहेत. असं का, याचं पण रिझन तुम्ही नीट समजून घ्या. आता समजा तुम्हाला मी कॉम्प्लेक्स नंबर देताना हा जो आपण या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबर घेतलेला आहे, याऐवजी समजा मी ठिकाणी लिहिलं असतं त्याचा कॉन्जुगेट, याचा कॉन्जुगेट काय झाला 3 मायनस आयोटा, याचा निगेटिव्ह काय झाला, याचा निगेटिव्ह जर पाहायचं झालं तर याचा निगेटिव्ह सांगतोय मी तुम्हाला -3 -4 आयोटा, आणि निगेटिव्हचा कॉन्जुगेट जर करायचं ठरलं तर -3 + 4 आयोटा. म्हणजे आता जर पाहिलं तर हा त्याचा कॉन्जुगेट आहे, हा त्याचा निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्हचा कॉन्जुगेट आहे. ह्या तिघांचाही मोड जर मला काढायचा असणार आहे तर तो काय होणार आहे, a² + b² होणार आहे. आता a ची व्हॅल्यू काही घ्या, 3 घ्या, -3 घ्या, आतमध्ये काय होणार आहे, a² होणार आहे. b ची व्हॅल्यू 4 घ्या किंवा -4 घ्या, आतमध्ये काय होणार आहे, b². म्हणजे स्क्वेअर हा नेहमी काय येणार आहे, पॉझिटिव्हच येणार आहे. म्हणजे आतमध्ये जो नंबर येणार आहे हा नेहमी 25च येणार आहे. -3 + 4 काही करा, स्क्वेअर 25 आणि उत्तर किती येणार आहे, 5च येणार आहे. म्हणजे या ठिकाणी ही आयडेंटिटी किंवा ही प्रॉपर्टी तुम्हाला लक्ष ठेवायची. प्रॉपर्टी काय आहे, तर कोणत्याही कॉम्प्लेक्सचा मोड, त्याचा कॉन्जुगेट, निगेटिव्हचा मोड, कॉन्जुगेटचा मोड आणि निगेटिव्हचा कॉन्जुगेटचा मोड, ही तिघही काय असणार आहेत, सेम असणार आहेत. त्यानंतर आहे थर्ड प्रॉपर्टी, जर तुम्ही त्या मोडला निगेटिव्ह सिम्बॉल देत असाल तर तो तुमच्या मेन कॉम्प्लेक्सपेक्षा एकतर काय होईल, इक्वल किंवा लहान होणार आहे. ऑब्व्हियसली -5 ही व्हॅल्यू आपल्या रिअल कॉम्प्लेक्सपेक्षा काय येणार आहे, लहान येणार आहे. ओके, ऑब्व्हियसली म्हणजे ही तुम्ही काय करू शकता, व्हेरीफाय करू शकता त्याला मायनसचं साईन देऊन. आता हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर पहा, हा रूल किंवा ही आयडेंटिटी तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, आणि ती आयडेंटिटी काय, झेड त्याच्या कॉम्प्लेक्सनी, म्हणजे कॉम्प्लेक्सनी जर त्याच्या कॉन्जुगेटला मल्टिप्लाय केलं तर आपण पाहिलंय कोणत्याही कॉम्प्लेक्सनी जर त्याच्या कॉन्जुगेटला मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येतं, नेहमी a² + b². आणि याचाच अर्थ तुमच्या मोडचा तुम्ही काय करता, स्क्वेअर करता. कारण मोड म्हणजे काय, सॉरी, मोड म्हणजे काय, मोड म्हणजे आहे √a² + b². आणि जेव्हा मी या मोडचं काय करतो, स्क्वेअर करतो, तेव्हा याचं स्क्वेअर रूट निघून जातं आणि ते काय येतं, a² + b². तर या पॅटर्ननी तुम्ही जर पाहिलं तर कोणत्याही कॉम्प्लेक्सला त्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय केलं तर a² + b² आन्सर आहे, आणि म्हणजे याचा अर्थ तुमच्या मोडचा काय येतो, तो स्क्वेअर येतो. त्यानंतर जर तुम्ही दोन कॉन्जुगेटला कॉम्प्लेक्सला मल्टिप्लाय करून मोड काढणार असाल तर सेपरेट मोड काढून मल्टिप्लाय केलं तरी चालणार आहे. डिव्हिजनचा सेम रूल आहे, इंटू प्लस. आता जर दोघांचं प्लस करून मोड काढणार असेल तर ती व्हॅल्यू नेहमी लहान असते, दोघांचे वेगवेगळे मोड काढून त्याची ॲडिशन केली तर. आता त्यानंतर परत ह्या आयडेंटिटी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, ज्या तुम्हाला जेई साठी उपयोगाला आहेत, सीईटी साठी उपयोगाला आहेत. तोच रूल आपण या ठिकाणी वापरला होता, मला आठवतंय का, a + b अधिक दोघांची काय केलेली आपण ऍडिशन केली, आणि मग त्यांचं काय केलेलं आहे, मोड काढून त्याचा स्क्वेअर केलाय. म्हणजे ऑब्व्हियसली इथे जर पाहिलं तर पहिल्याचा स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर आणि 2ab. ओके, म्हणजे थोडक्यात काय केलंय, a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर, a² + b² 2ab, a - b a² b² - 2ab. आता इथे हा रूल पाहिला आपण, a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर इथे काय होणार आहे, पहा, ह्या थोडक्यात ह्या दोघांची काय केली, त्यांनी ऍडिशन केली. ह्या दोघांची ऍडिशन जर केली तर रिअल पार्ट काय होणार आहे, कट होणार आहे, आणि फक्त हे दोघं जण तिथं काय राहणार आहे, शिल्लक राहणार आहे, म्हणजे 2दा. ओके, बेसिक आयडेंटिटी दिलेली आहे. ही सुद्धा बेसिक आयडेंटिटी आहे, ती तुम्ही पहा आणि चेकआउट करून ठेवा. ह्या तुम्हाला सीईटी साठी लागणार आहेत, जेई साठी सुद्धा हा लागणार आहे. जेईला याच्यावर प्रश्न विचारले जातात, पण बेसिक आयडेंटिटी a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला या प्रॉपर्टी समजल्या असतील. आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे जातोय. आता एक थोडक्यात आपले 1, 2 ते 3 पॉईंट राहिलेत, बाकी आपला टॉपिक संपत आलेला आहे. आर्ग्युमेंट आणि ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, आता ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला
पुन्हा एक थोडक्यात रिवाइज करायचे. हा तुमचा मी लाईन ड्रॉ करतोय हाताने, ठीक आहे. हा तुमचा आहे रिअल ऍक्सिस, हा तुमचा आहे इमेजनरी ऍक्सिस. डन, ठीक आहे. याला म्हणायचं कॉम्प्लेक्स प्लेन. ह्या कॉम्प्लेक्सवर जेव्हा तुम्ही एखादा पॉईंट डिनोट करता, जो इकडनं आणि इकडनं आलेला असतो, तेव्हा जो नंबर येतो, तेव्हा ती जी डायग्रॅम फॉर्म होते, ओके, ए प्लस बी आयोटा आपण असं म्हणूया. या डायग्रॅमला अर्गन डायग्रॅम म्हणतात. जेव्हा तुम्ही इथून इथे पॉईंट लाईन डिस्टन्स हे काढता, त्याला मोड ऑफ झेड म्हणतात. त्याला काय म्हणतात? मोड ऑफ झेड म्हणतात. ओके, मोड ऑफ झेड. आता मग हे झालं सगळं, पण ऍक्च्युली आर्ग्युमेंट म्हणजे काय, अँप्लिट्यूड म्हणजे काय, दोघांचं मिनिंग एकच आहे. आणि ते आहे हा जो अँगल आहे ना तुमच्या कॉम्प्लेक्स नंबरने पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत जो अँगल क्रिएट केलाय, त्या अँगलला, त्या थिटालाच म्हणतात आर्ग्युमेंट. लक्षात आलं? म्हणजे हा जो थिटा आहे, हा थिटा म्हणजे तुमचा आर्ग्युमेंट आहे. लक्षात आलं? समजलं आर्ग्युमेंट म्हणजे काय? आर्ग्युमेंट म्हणजे तुमचा कॉम्प्लेक्स नंबर तुमच्या पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत किती डिग्रीचा अँगल तयार करतो, दॅट्स कॉल्ड आर्ग्युमेंट. आलंय लक्षात? समजलंय? डन. हीच त्याची कन्सेप्ट आहे. आता हा थिटा जर मला काढायचा असेल तर, हा जर मला थिटा काढायचा असेल तर मला पहा, हे जे डिस्टन्स आहे हे माझं काय आहे, ए डिस्टन्स आहे, आणि हे जे अंतर आहे हे कोण आहे, माझं बी आहे, कारण माझा हा कॉम्प्लेक्स आहे झेड इज इक्वल. आलं लक्षात? मग जर मला हा अँगल काढायचा असेल आणि मला हा थिटा काढायचा आहे, तर मला पहा, ही समोरची साईड माहिती आहे आणि मला शेजारची साईड माहिती आहे. अपोजिट अपॉन ऍडजस्टंट ही साईड माहिती आहे. म्हणजे जर मी पाहायला गेलं तर मला अपोजिट आणि ऍडजस्टंट ह्या जर दोन साईड माहिती आहे, तर माझा हा जो फॉर्म्युला आहे हा होणार आहे टॅन थिटा. काय होणार आहे फॉर्म्युला? टॅन थिटा. म्हणजे टॅन थिटा बरोबर काय लिहिणार आहे मी? बी बाय ए. ओके, म्हणजे याचा अर्थ जर मला थिटाची व्हॅल्यू काढायची असेल, त्या थिटाची व्हॅल्यू काढायची असेल, तर थिटा इज इक्वल टू काय होणार आहे? टॅन, तिकडे जाणार आहे इनवर्स, काय लिहिणार आहे मी? बी अपॉन ए. लक्षात ठेवा. म्हणजे मला जर थिटा काढायचं असेल तर मला हा फॉर्म्युला वापरला तरी चालणार आहे, हा वापरला तरी चालणार आहे. आधी टॅन थिटाची व्हॅल्यू काढून घ्या, ती कोणाला कम्पेअर होती, त्यानुसार तुम्हाला काय मिळणार आहे? थिटा मिळणार आहे या ठिकाणी. आले लक्षात? तर टॅन थिटा बी बाय ए आणि थिटा टॅन इनवर्स बी बाय ए, दोन्हींचंही मिनिंग एकच आहे. थिटाची व्हॅल्यू फक्त तुम्हाला काढायची आहे. आणि हे तुम्ही कधी पॉसिबल आहे? जेव्हा तुम्हाला झेड इज इक्वल टू काय फॉर्मॅट दिला जाणार आहे? ए प्लस बी आयोटा. हा काय आहे? तुमचा कॉम्प्लेक्स नंबर आहे. ओके, म्हणजे कॉम्प्लेक्स मधलेच ए आणि बी तुम्हाला फक्त उचलायचे आणि या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे? अर्गन डायग्राम ड्रॉ करून त्याच्यावर काय काढायचंय तुम्हाला? आर्ग्युमेंट आणि अँप्लिट्यूड काढायचंय. दोघांचं मिनिंग एकच आहे. ओके, ठीक आहे. तर आता जर पाहिलं ठरलं का आता हा जो टॅन थिटा काढायचा असताना तो वेगवेगळ्या क्वाड्रंटमध्ये वेगवेगळा असतो. प्रत्येक वेळेस तुमचा जो कॉम्प्लेक्स आहे तो फर्स्ट क्वाड्रंटमध्येच असेल याची गॅरंटी नाही. म्हणजे तुमचा जो कॉम्प्लेक्स आहे तो कधी या डायग्राम कॉर्डनमध्ये असणार आहे, कधी या कॉर्डनमध्ये असणार आहे, कधी या कॉर्डनमध्ये असणार आहे, तर कधी या कॉर्डनमध्ये असणार आहे. मग जेव्हा तुमचा कॉम्प्लेक्स या कॉर्डनमध्ये असणार आहे, जेव्हा तुमचा कॉम्प्लेक्स या कॉर्डनमध्ये असणार आहे, जेव्हा तुमचा कॉम्प्लेक्स या कॉर्डनमध्ये, म्हणजे आपण इकडनंही मोजू शकतो किंवा इकडनंही मोजू शकतो आणि पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबतच मोजायचे हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा जो अँगल आहे तो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबतच मोजायचा. मग जेव्हा तुम्ही फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जाता तेव्हा तुम्हाला थिटा इज इक्वल टू टॅन बी, टॅन इनवर्स बी बाय ए असंच लिहायचं. पण जेव्हा तुमचा थिटा या क्वाड्रंटमध्ये जाणार आहे तुमचा कॉम्प्लेक्स, तेव्हा तुमचा थिटा होणार आहे टॅन इनवर्स बी बाय ए माय प्लस पाय. काय लिहितोय मी? पुन्हा एकदा लिहितो. या क्वाड्रंटमध्ये काय लिहितोय मी? थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स बी अपॉन ए प्लस पाय. ओके, जर तुम्ही या क्वाड्रंटमध्ये आला तर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स बी बाय ए प्लस पाय. आणि इथे जर आला तर थिटा इज इक्वल टू तुम्हाला काय लिहायचंय? टॅन इनवर्स बी बाय ए, निगेटिव्ह मायनस साईन दिलं तरी चालेल किंवा दॅट्स इट. आता तुम्ही सर तुम्ही दोन्हीकडे सेम सेम असं काय केले? आता जर तुम्ही पाहिलं तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये का फोर्थ क्वाड्रंटमध्ये का सेकंड, इथं हे सर्व जे ठरणार आहे हे कशावर ठरणार आहे? ह्या ए आणि बीच्या साईनवर ठरणार आहे. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कोणता कॉम्प्लेक्स असतो? झेड इज इक्वल टू ए प्लस आयोटा बी. म्हणजे ए आणि बी हे दोघंही काय पॉझिटिव्ह आहे. इथं जर पाहायचं ठरलं तर ए पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह आहे. म्हणजे मायनस ए बी पॉझिटिव्ह आहे. कारण ए काय, हा फर्स्ट नंबर हा पॉझिटिव्ह आहे आणि इथं हा निगेटिव्ह आहे आणि हा काय पॉझिटिव्ह. ओके, म्हणजे ए ची व्हॅल्यू काय आहे?
निगेटिव्ह आणि बी ची व्हॅल्यू काय आहे तिथं पॉझिटिव्ह. ह्या क्वाड्रंटमध्ये कॉम्प्लेक्स कोणता असतो? -a मायनस बी आयोटा. हा तुमचा इथला कॉम्प्लेक्स आहे, हा इथला तुमचा कॉम्प्लेक्स आहे. आणि या इथला कॉम्प्लेक्स कोणता आहे तुमचा? z इज इक्वल टू a मायनस बी आयोटा. म्हणजे इथे तुमचं म्हणजे आता जर मला मी एक्झाम्पल जर लिहायचं ठरलं तर एक्झाम्पल थ्रू फक्त कन्सेप्ट समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल सर्वच पार्ट. 3 + 4 आयोटा हा माझा इथला कॉम्प्लेक्स आहे. इथे जर हा नंबर कॉम्प्लेक्स मला आणायचा असेल तर -3 + 4 आयोटा. इथे जर मला कॉम्प्लेक्स आणायचा असेल तर -3 - 4 आयोटा. आणि इथे जर माझा कॉम्प्लेक्स आणायचा असेल तर 3 - 4 आयोटा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी माझा ए आणि बी बदलतोय. ए आणि बी बदलतोय तर माझा इथे आता हे तर तुम्हाला माहिती आहे. जर tan -2/3 असेल तर -tan 2/3 होतो. हे नीट लक्षात ठेवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मला tan 45 ची व्हॅल्यू काढायची असेल तर ती काय 1. पण जर मला tan -45 ची व्हॅल्यू काढायची असेल तर ती -1 होते. आता ही -1 होती कशी नक्की? हा जो मायनस सिम्बॉल आहे हा बाहेर येतो. ओके, म्हणजे tan काय होतं त्या ठिकाणी 45 डिग्री आणि त्याची व्हॅल्यू काय 1 आणि हा मायनस सिम्बॉल त्याला मायनस म्हणून येतो. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा -1 म्हणजे तुम्हाला या पद्धतीने हा क्वेश्चन काय करायचा असतो? सॉल्व्ह करायचा असतो. आले लक्षात? म्हणजे tan 45 ची व्हॅल्यू तर 1च आहे, पण -45 असेल म्हणजे निगेटिव्ह जर आतमध्ये सिम्बॉल आला तर तो निगेटिव्हचा सिम्बॉल बाहेर येतो टॅनला आणि tan 45 ची व्हॅल्यू कंटिन्यू होते आणि ही tan 45 ची 1 आणि हे मायनसचा सिम्बॉल. म्हणजे याचा अर्थ जर आतमध्ये थीटा जर म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ही दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर ऑब्व्हियसली तो पॉझिटिव्ह राहणार आहे आणि जर ती निगेटिव्ह झाली तर ऑब्व्हियसली तो निगेटिव्ह होणार आहे. ओके, म्हणजे आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दोघंही पॉझिटिव्ह आहे म्हणजे तो क्वाड्रंट फर्स्ट असणार आहे. इथे जर पाहिलं तर कोण पॉझिटिव्ह आहे? ए पॉझिटिव्ह आहे, बी निगेटिव्ह. म्हणजे इथे टॅन काय होणार आहे? निगेटिव्ह होणार आहे. म्हणजे तुम्हाला काही करायची गरजच नाही पडणार, टॅन ऑब्व्हियसली निगेटिव्ह होणार आहे. इथे जर तुम्ही आला तर टॅन काय होणार आहे? निगेटिव्ह होणार आहे. का निगेटिव्ह होणार आहे? कारण इथं 3 मायनस आहे आणि 4 हा काय प्लस आहे म्हणजे इथे निगेटिव्ह होणार आहे. म्हणजे ऑब्व्हियसली तुमचा जो टॅन येणार आहे हा पाय मधून काय येणार आहे? निगेटिव्ह होणार आहे, मायनसच होणार आहे, मागेच जाणार आहे. म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे का या कॉम्प्लेक्स मध्ये इथं 0 रॅडियन आहे, इथं पाय रॅडियन आहे. ओके, इथं π/2 रॅडियन आहे आणि इथे जर पाहिलं तर 3π/2 रॅडियन आहे आणि इथं पुन्हा 2π रॅडियन. म्हणजे आता पहा मला या क्वाड्रंट मध्ये येण्याची एंट्री कशी मिळते? एकतर π/2 प्लस किंवा पाय मायनस. आता मी या ठिकाणी ही आयडेंटिटी या ठिकाणी लिहिली tan इनवर्स b/a प्लस पाय. पण टॅन निगेटिव्ह होणार आहे इथं का? कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये ए निगेटिव्ह आहे म्हणजे रिअल नंबर निगेटिव्ह आहे म्हणजे ही टोटल व्हॅल्यू निगेटिव्ह होणार आहे आणि जर ही टोटल व्हॅल्यू निगेटिव्ह झाली तर पाय मधून मला काय करायचंय? मायनस करायचंय. म्हणजे मला याची एंट्री मिळते इथं पाय मायनस थीटा. आता जर इथं पाहिलं तर बी आणि ए दोघंही निगेटिव्ह निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह निगेटिव्ह असल्यामुळं टॅन काय होणार? पूर्ण पॉझिटिव्ह होणार आहे. म्हणजे हा पॉझिटिव्ह प्लस पाय म्हणजे मला इथे ह्या क्वाड्रंट मध्ये येण्याची एंट्री मिळणार आहे पाय प्लस थीटा. लक्षात आलं? आणि ह्या क्वाड्रंट मध्ये तर थीटा हा काय प्लस आहे त्यामुळे नो इश्यू आणि इथं थीटा काय होणार आहे? मायनस आहे त्यामुळे नो इश्यू. आले लक्षात? इथं मला प्लस पाय मायनस पाय करायची गरज पडणार नाही. तर या क्वाड्रंट मध्ये जाण्याचे हे काय साइन आहेत. मी फक्त कन्सेप्च्युअली पार्ट तुमचा काय केलेला आहे? क्लिअर केलेला आहे. आले लक्षात? तर या ठिकाणी हा पॉईंट क्लिअर झालाय. याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज नीट फक्त समजून घ्या एकदा. अर्ग म्हणजे आर्ग्युमेंट पहिल्या अर्ग दोघांचं इंटू केलेले दोन कॉम्प्लेक्स आहेत आणि त्या दोघांचं जर इंटू असेल आणि त्यांचा इंटू करून जर आर्ग्युमेंट काढायचं असेल तर सेपरेटली तुम्ही त्यांचा आर्ग्युमेंट काढा. आर्ग्युमेंट काढणं म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल त्याचा अँगल काढणं. आर्ग्युमेंट म्हणजे काय? कोणत्याही आता समजा तुम्हाला सांगितलं इथं का एक कॉम्प्लेक्स नंबर दिला z इज इक्वल टू पेन बदलूया आपण. ठीक आहे, समजा तुम्हाला एक कॉम्प्लेक्स दिला या ठिकाणी z इज इक्वल टू 1 प्लस आयोटा आणि तुम्हाला सांगितलं याचा आर्ग्युमेंट काढा. जर तुम्हाला याचा आर्ग्युमेंट काढायचा असेल तर मी लिहिणार कसं आहे? अर्ग z म्हणजेच थीटा म्हणजेच टॅन इनव्हर्स b/a. ह्या तिघांचंही मिनिंग एकच. याचाच अर्थ काय झाला पहा, मला थीटा काढायचा आहे म्हणजेच मला अर्ग z काढायचा आहे. टॅन इनव्हर्स b ची व्हॅल्यू किती आहे? 1 आणि a ची व्हॅल्यू पण 1 1/1
म्हणजेच टॅन इनवर्स 1. मग टॅन 1 कधी आहे म्हणजे 45 डिग्री. म्हणजेच जर रेडियन मध्ये मला पाहायचं ठरलं तर टॅन पाय बाय 4. लक्षात आलं. तर या पॅटर्नने मला काय मिळालेलं आहे या ठिकाणी थिटा मिळालेला आहे आणि तोच मला काय काढायचा होता फाइंड आउट करायचा होता म्हणजे अर्क झेड. म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे या कॉम्प्लेक्स नंबरने तुमच्या पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत किती डिग्रीचा अँगल तयार केला तर या थिटाने तुमच्या पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सोबत पाय बाय 4 हा अँगल तयार केला. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला आर्ग्युमेंट फाइंड आउट करायचे आहेत. तर असे दोन वेगवेगळे कॉम्प्लेक्स दिले आणि त्यांचे इंटू करून आर्ग्युमेंट काढायचं असेल तर तुम्ही दोघांचे सेपरेट आर्ग्युमेंट काढून त्यांची ॲडिशन करा. डिव्हिजन करायचे असेल तर त्या दोघांचं सबट्रॅक्शन करा. जर तुम्ही तुमचा कॉम्प्लेक्सचा आर्ग्युमेंट आणि त्याच्या कॉन्ज्युगेटचा आर्ग्युमेंट याची जर ॲडिशन करत असाल तर ती नेहमी 0 येणार आहे. ही आयडेंटिटी आपल्यासाठी खूप महत्त्वाची. आता ही का महत्त्वाची म्हणजे फॉर एक्झाम्पल हा तुमचा ग्राफ आहे. आता त्याच्यावर जर तुम्ही एक नंबर घेतला ओके 3 + 4 आयोटा तो या पद्धतीने तुमचा आलेला आहे. आता त्याचा कॉन्ज्युगेट घेतला तर 3 - 4 आयोटा येणार आहे. याचा अर्थ 3 प्लसच आहे हा निगेटिव्ह झाला म्हणजे तुम्ही इथे येणार आहे. समजा हा जर 45 डिग्री आहे तर हा किती येणार आहे -45 डिग्री. मग ह्या दोघांची जर मी ॲडिशन करत असेल तर ऑब्व्हियसली ती किती येणार आहे 0 येणार. म्हणजे इथून पुढे लक्षात ठेवा का कोणत्याही कॉम्प्लेक्सचा आणि त्याच्या कॉन्ज्युगेटचं जर इंटू करायचं असेल आणि त्याचा अर्क घ्यायचा असेल तर त्याची व्हॅल्यू ही 0च असणार आहे. सीईटीला अशा टाईपचे छोटे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आर्ग्युमेंट ऑफ कॉन्ज्युगेट आहे इथं. म्हणजे याचा अर्थ तुमचा जो कॉम्प्लेक्स आहे त्याचा आर्ग्युमेंट काढा त्याला निगेटिव्हचं साईन द्या नाहीतर 1 बाय म्हणजे हे माहिती तुम्हाला 1 आयोटा ओके ठीक आहे. त्यामुळं 0 असेल आर्ग्युमेंट ऑफ 0. हे पॉसिबल कधी आहे जेव्हा झेड हा काय रिअल नंबर आहे ओके. हे पॉसिबल तेव्हाच आहे जेव्हा आर्ग्युमेंट कोणत्याही याचा 0 कधी येतो म्हणजे अँगल क्रिएटच नाही झाला. अँगल क्रिएटच नाही झाला म्हणजे अँगल 0 आहे. अँगल 0 कधी आहे तो रिअल नंबर आहे कारण इमेजनरी नंबर आलेलाच नाही आहे. म्हणजे ही एक आयडेंटिटी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आयडेंटिटी आहे प्रॉपर्टी आहे का आर्ग्युमेंट 0 पॉसिबल कधी आहे. आर्ग्युमेंट म्हणजेच अँगल. अँगल 0 कधी आहे जेव्हा ती लाईन हललेलीच नाही. हललेलीच नाही म्हणजे याचा अर्थ तो रिअल ऍक्सिसवर आलेला आहे. एक्स ऍक्सिस हा आपला रिअल ऍक्सिस आहे म्हणजे पॉझिटिव्ह ऍक्सिस सोबत अँगलच क्रिएट नाही आणि जर तो अँगलच क्रिएट नाहीये तर ऑब्व्हियसली तो रिअल नंबर आहे. आलं लक्षात. तर या पद्धतीने जर तुम्हाला एका ठिकाणी सांगितलं की एखादा कॉम्प्लेक्स तुम्हाला दिला 5 आणि तुम्हाला सांगितलं याचा आर्ग्युमेंट काय तर याचा आर्ग्युमेंट सरळ तुम्ही काय लिहिणार आहे 0 लिहिणार आहे. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला मग आता जर फक्त रिअल नंबर असेल तर नॉट डिफाईन्ड कारण तो कोणत्या ऍक्सिसवर जाणार आहे म्हणजे 90 डिग्री असणार आहे. नॉट डिफाईन्ड म्हणजे 90 डिग्रीवर जाणार आहे तो ओके. म्हणजे त्यावेळेस आर्ग्युमेंट तुमचा किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे जर तुम्ही ऍक्सिसवर असाल तर. आले लक्षात. तर या पद्धतीने या ठिकाणी एक फक्त पार्ट तुम्हाला सांगायचा राहिला की इथे π/2 ऍक्सिसवर गेल्यानंतर अँगल काय होणार आहे पाय इथे 3π/2 आणि इथे किती होणार आहे 2π होणार आहे ओके. आता इथे करत असाल इथे तुम्ही +2π ही करू शकता कारण रोटेशन किती झाले याच्यावर डिपेंड आहे. त्यामुळं जर चौथ्या क्वाड्रंटमध्ये तुम्ही जात असाल तर tan इनवर्स b/a + 2π हाही फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता ओके. तर मला हे फक्त तुम्हाला सांगायचं राहिलं होतं. त्यानंतर जाऊया आपण आर्ग्युमेंट हा पॉईंट आपला संपलेला आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे 80% टॉपिक तुमचं संपलाय. आता फक्त 2च पॉईंट बाकी राहिले आहेत एक पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म ओके ठीक आहे. तर पोलर फॉर्म काय आहे पोलर फॉर्म आता सिंपल मध्ये तुम्हाला लक्षात आलंय हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे हा तुमचा इमेजनरी ऍक्सिस आहे ओके. इथे तुम्ही काय दाखवलेला आहे पॉईंट दाखवलेला आहे. आता हा पॉईंट दाखवत असताना तुम्हाला गरज कोणाची होती तुम्हाला ए ची एक गरज होती आणि तुम्हाला बी ची एक गरज होती बरोबर आहे. हा तुमचा ए पार्ट आहे हा बी पार्ट आहे आणि इथं तो तयार झाला a + b आयोटा हा कॉम्प्लेक्स तयार झाला. पण या पॉईंटकडे जाताना तुम्ही अजूनही एका मार्गाने जाऊ शकता आणि तो मार्ग म्हणजे कोणता आहे तुम्हाला याची लेंथ म्हणजे मोड ऑफ झेड जर माहिती असेल आणि जर तुम्हाला हा थिटा माहित असेल तरी तुम्ही या पॉईंट पर्यंत काय करू शकता पोहोचू शकता आणि याच पॉईंटला पोलर फॉर्म असं म्हणतात. म्हणजे हे झाले कोऑर्डिनेट्स आणि हे काय झाले पोल झाले म्हणजे तुम्हाला अँगल आणि जर मोड माहिती असेल तर तुम्ही या पॉईंट पर्यंत पोहोचू शकता ओके. तर या पद्धतीने पोलर फॉर्म आपल्याला कसा लिहायचा आहे. मग कॉम्प्लेक्स काय तुमचा तर तुमचा कॉम्प्लेक्स आहे a + आयोटा b ओके. म्हणजे आता जर तुम्हाला ए ची व्हॅल्यू काढायची असेल तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची ए ची व्हॅल्यू काढायची. मग ए ची व्हॅल्यू नक्की कशी काढणार तुम्ही तुमच्याकडे कोण आहे तुम्हाला आता पहा ए आणि बी माहित नाहीये तुम्हाला माहित कोण आहे मोड आणि थिटा माहित आहे ओके. मोड थिटालाच काय म्हणायचं पोलर कोऑर्डिनेट फॉर्म नाही पोलर कोऑर्डिनेट ओके ठीक आहे. मग आता तुमच्याकडे दोन कोऑर्डिनेट थिटा आणि मोड ऑफ झेड
हे डिस्टन्स आहे, याला आपण मग अशी आर पण म्हटलं होतं, आठवत असेल तुम्हाला. आता पहा, मला समोरची साईड आणि मला हायपोटेन्यूस माहिती आहे, मला थीटा माहिती आहे, ही माहिती आहे, आणि मला ही साईड काढायची आहे. मग जर मला ही साईड काढायची असेल तर मी कोणता फॉर्म्युला वापरणार आहे? साइन थीटाचा. मग साइन थीटा मला काय सांगतो? साइन थीटा मला सांगतो बी अपॉन मोड ऑफ झेड. ओके, म्हणजे हायपोटेन्यूस. बरोबर आहे. म्हणजेच मोड ऑफ झेडला मी काय म्हणू ठिकाणी आर म्हणतो. मोड ऑफ झेड लिहायची होती, मी आर लिहिली. ओके, म्हणजे मला बी ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर आर साइन थीटा इज इक्वल टू कोण मिळाला मला? बी मिळाला. त्याच पद्धतीने मला जर ए ची व्हॅल्यू काढायची असेल तर या थीटाच्या ही ऍडजस्टिंग साइड आहे, मला थीटा माहिती आणि मला आर माहिती आहे. मग मला ऍडजस्टिंग साइड काढायची असेल तर मी काय वापरणार आहे? कॉस थीटा. काय कॉस थीटा? कॉस थीटा आहे ऍडजस्टिंग साइड अपॉन हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस मला माहिती आहे आर आहे, म्हणजे मला हा थीटा माहिती, मला आर माहिती, मला ए सरळ भेटणार आहे. आणि ए ची व्हॅल्यू काय होणार आहे? हा आर इकडे मल्टिप्लाय येणार आहे, काय येणार आहे? कॉस थीटा इज इक्वल टू कोणाला? ए. म्हणजे आता माझ्याकडे ए ची पण व्हॅल्यू आहे आणि आता माझ्याकडे बी ची पण व्हॅल्यू आहे. ह्या दोन व्हॅल्यू जर मी या फॉर्मॅटमध्ये लिहिल्या म्हणजे काय होणार आहे? झेड इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू काय आहे? आर कॉस थीटा. ओके, आणि बी ची व्हॅल्यू काय आहे? आर साइन थीटा. ओके, मग जर मी आर दोघांमधनं काय काढला? कॉमन काढला, तर आतमध्ये कोण राहिलं? कॉस थीटा प्लस साइन थीटा, आणि याच्यासोबत कोण येतं? आयोटा. याच्यासोबत आयोटा, हा पुढे लिहा किंवा मागे लिहा. ओके, तर हा जो फॉर्मॅट आता तुमच्या समोर दिसतोय, हा जो फॉर्मॅट आहे हा आहे पोलर फॉर्म. पोलर फॉर्म आहे का? आर कॉस थीटा प्लस आयोटा साइन थीटा. का? कारण या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ज्या व्हॅल्यू माहिती आहे ते कोणाच्या माहिती आहेत? आर आणि थीटा, हे दोघंही तुम्हाला माहिती आहे. म्हणजे कॉम्प्लेक्सचा हा फॉर्मॅट जो आहे कोणता? ए प्लस आयोटा बी, हा कोऑर्डिनेट कॉम्प्लेक्स प्लेनवरनं तुम्ही जाताय. आणि इथे आर कॉस थीटा, जेव्हा तुम्हाला थीटा आणि आर माहिती असेल तेव्हा तुम्ही पोलर फॉर्म कडनं इथपर्यंत काय करू शकता? येऊ शकता. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला पोलर फॉर्म आहे. आता पुढचा फॉर्म आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म याचं जे प्रूफ आहे हे आपल्याला आता सध्या नाहीये, तर म्हणजे तुम्ही प्रूव्ह करू शकता. तुमचा मॅथमॅटिकल इंडक्शन हा जो टॉपिक आहे याच्यावर सॉरी, एक्सपोनेन्शियल फॉर्मचं तुम्हाला प्रूफ दिलेलं नाहीये. आपल्याला क्यूब रूट ऑफ युनिटी त्याचं इंडक्शनवरून आपण काढू शकतो. तर ठीक आहे, एक्सपोनेन्शियल जो फॉर्म आहे तो काय आहे पहा? एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे आर ई रेस टू आयोटा थीटा. आताच आपण एक फॉर्मॅट पाहिला पहा, कॉम्प्लेक्स हा आहे एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट. म्हणजे कॉम्प्लेक्सचा पहिला फॉर्मॅट काय पाहिला? झेड इज इक्वल टू ए प्लस आयोटा बी. बरोबर. कॉम्प्लेक्सचा तुम्ही दुसरा फॉर्मॅट पाहिला, झेड इज इक्वल टू आर ब्रॅकेटमध्ये कॉस थीटा प्लस आयोटा साइन थीटा. आता कॉम्प्लेक्सचा तुम्ही तिसरा फॉर्मॅट पाहताय, आर ई रेस टू आयोटा थीटा. हा आहे तुमचा एक्सपोनेन्शियल फॉर्म, हा आहे तुमचा पोलर फॉर्म, आणि हा आहे तुमचा कॉम्प्लेक्स फॉर्म. मग आता जर तुम्ही याला आणि याला कम्पेअर करायचं जर ठरवलं व्यवस्थित बारकाईने जर पाहिलं तर आर आहे, आरला आर मॅच होतोय, याचा अर्थ ई रेस टू आयोटा थीटा ही कोणाला व्हॅल्यू मॅच झालेली आहे? कॉस थीटा प्लस आयोटा साइन थीटा. म्हणजे कॉस थीटा प्लस आयोटा साइन थीटा याची व्हॅल्यू काय आहे? ई रेस टू आयोटा थीटा. म्हणजे जर या फॉर्मॅटला मी या सिम्बॉलने डिनोट केलं तर मला एक नवीन फॉर्मॅट मिळतो, आणि तो फॉर्मॅट आहे एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट. आलं लक्षात? तर या ठिकाणी तुम्हाला फक्त हे पाठ करायचंय, झेड इज इक्वल टू हा तिसरा फॉर्मॅट आहे. म्हणजे कॉम्प्लेक्सच्या आतापर्यंत आपण 3 फॉर्मॅट पाहिले, त्यातला हा तिसरा फॉर्मॅट होता. आलं लक्षात? ठीक आहे. तर ट्रिग्नोमेट्रिक टेबल हा पॉईंट मुद्दाम घेतलेला आहे, कारण तुम्हाला इथे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जो आर्ग्युमेंट काढायचा आहे, ते आर्ग्युमेंट आपण त्याला ॲम्प्लिट्यूड पण म्हणतो. तर तो अँगल म्हणजे हा एक रिअल ॲक्सिस, हा तुम्ही कॉम्प्लेक्स दाखवलेला, हा जर तुम्हाला काढायचा असेल थीटा, तर आपण अर्ग झेड आर्ग्युमेंट जर मला काढायचं असेल, थीटा मला काढायचं असेल, तर त्याचा फॉर्म्युला काय माझ्याकडं? टॅन इनवर्स बी अपॉन ए. म्हणजे मला ते व्हॅल्यू काढण्यासाठी ट्रिग्नोमेट्रिक टेबल पार्ट पाहिजे. ट्रिग्नोमेट्रिक टेबल म्हणजे काय? तर साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा. हा इथे घेण्याच्या मागचा रिझन, कारण इथे जर पाहिलं तर कॉस थीटा आणि साइन थीटा पण आहे, आणि तुम्हाला टॅन थीटा. म्हणजे आता जर पाहिलं तर तुम्हाला ह्या तिघांची तर व्हॅल्यू माहितीच पाहिजे. कोणाच्या? 0, त्यानंतर 30 डिग्री, 45, त्यानंतर आहे 60, आणि त्यानंतर कोणते? 90. म्हणजे जर पाय 0 पाय रॅडियन आहे, इथं पाय बाय 6 रॅडियन आहे, इथं पाय बाय 4 रॅडियन आहे, इथं पाय बाय 3 रॅडियन आहे, आणि इथं पाय बाय 2 रॅडियन आहे. तर या व्हॅल्यू तुम्हाला साईनच्या माहीत पाहिजे. ह्या माहिती आहे तुम्हाला. साइन 0 0 आहे, साइन 90 1 आहे,
ओके. 30ची व्हॅल्यू साईनच्या अपोजिट 1/2 आहे, 1/√2 आहे, इथं √3/2 आहे. ओके. म्हणजे 30च्या अपोजिट साईड, 45च्या अपोजिट साईड, 60च्या अपोजिट साईड 1 आणि कॉसला तुम्ही उलट लिहित जाणार आहे 1. हे माहिती आहे तुम्हाला, √3/2, 1/√2 आणि 1/2 आणि इथे किती आले 0. ओके. आता टॅन म्हणजे काय करता तुम्ही, साइन अपॉन कॉस, कारण टॅनचा फॉर्म्युला हा माहिती आहे तुम्हाला, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ओके. म्हणजे कॉसने तुम्ही इथे डिवाइड करताय, टॅन म्हणजे 1 ने डिवाइड केलं 0 मिळालं. ह्या नंबरने इथं जर डिवाइड केलं तर पहा 1/√3 हे उत्तर मिळणार आहे. ह्या नंबरने डिवाइड केलं 1 आन्सर मिळणार आहे. इथं जर पाहिलं तर √3 उत्तर आहे आणि इथं पाहिलं तर नॉट डिफाईन्ड आहे, म्हणजे इन्फिनिटी याचं उत्तर आहे. तर हा टेबल तुमचा पाठ पाहिजे, ह्या व्हॅल्यू तुमच्या लक्षातच ठेवायच्यात, कारण ह्या तुम्हाला सारख्या सारख्या यूज करावे लागणार आहे. ओके. आता तुम्हाला काय पहा क्वेश्चन कसे विचारले जातात, रिप्रेझेंट द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर इन पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल. बाकी तुम्हाला सगळं कळू शकतं, पण पोलर फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये जर मला लिहायचं असेल तर मी कशा पद्धतीने लिहिणार आहे. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर जो फॉर्मॅट तुम्हाला दिलाय तो काय दिलेला आहे, 4 + 4 √3 आयोटा. याचा अर्थ ए ची व्हॅल्यू किती आहे 4 आणि बी ची व्हॅल्यू किती आहे 4 √3. ओके. आता तुम्हाला काय लिहायचं याचा, पहिल्यांदा काय लिहायचं आहे पोलर फॉर्म. आता जर मला पोलर फॉर्म लिहायचा असेल तर पोलर फॉर्म काय, कॉम्प्लेक्स इज इक्वल टू आर ब्रॅकेटमध्ये काय कॉस थीटा प्लस आयोटा साइन थीटा. या फॉर्मॅटमध्ये मला लिहायचं जर असेल तर मला कोणाची गरज आहे, मला गरज आहे आरची आणि मला गरज आहे थीटाची. जर मला आर आणि थीटा कळला तर मला ह्या व्हॅल्यू कळणार आहे. मग आर काढायचा आहे, मला आर काढायचं आहे म्हणजे मोड ऑफ झेड काढायचं आहे. मोड ऑफ झेड म्हणजे काय, √a² प्लस काय b². म्हणजेच याचा अर्थ काय झाला, √a म्हणजे कोण आहे 4, 4चा काय होणार आहे स्क्वेअर प्लस 4 √3 याचा काय होणार आहे स्क्वेअर, हा कोण आहे बी आहे माझा. 4चा स्क्वेअर किती आला 16 प्लस ह्या 4चा किती आला 16 इंटू इथं √3चा किती आला 3. इथे जर पाहिलं तर 16 प्लस 16 किती आले 48. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर √16 किती आले 64. याला बाहेर काढलं तर काही येणार आहे 8. म्हणजे आर जो मला मिळाला. आता आर मी पॉझिटिव्ह का घेतला, कारण डिस्टन्स जे आहे आर मॉड्युलस ऑफ झेड हे नेहमी काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे मला आर मिळालेला आहे आणि आर माझा किती 8. ओके. आता मला कोण काढायचं आहे, मला अजून थीटाची गरज आहे, म्हणजे अर्क झेड काढायचा आहे. थीटा म्हणजे काय अर्क झेड. अर्क झेड म्हणजेच काय टॅन इनवर्स b/a. ओके. म्हणजेच या ठिकाणी काय आलं टॅन इनवर्स बी ची व्हॅल्यू किती आहे 4 √3 आणि ए ची व्हॅल्यू किती आहे √3. ओके सॉरी 4 किती आहे 4 ब्रॅकेट कम्प्लीट, 4 ला 4 कॅन्सल झालं. टॅन इनवर्स इथे किती आला √3. कोणता टॅन इनवर्स √3 आहे, आता जर तुम्ही इथं पाहिलं तर टॅन कोणता आहे टॅन √3 किती आहे π/3. म्हणजे मला या ठिकाणी किती मिळालाय टॅन π/3. म्हणजे मला जर ह्या व्हॅल्यू पाठ असतील तर मला हे डायरेक्ट मिळणार आहे. आता माझ्याकडे आर ची पण व्हॅल्यू आहे आणि माझ्याकडे कोण आहे थीटाची पण व्हॅल्यू आहे. मग मी इथे काय लिहिणार आहे 8 ब्रॅकेटमध्ये कॉस π/3 प्लस आयोटा साइन π/3. म्हणजे मला काय लिहिता आला पोलर फॉर्मॅट लिहिता आला. हे एक्झाम्पल घेण्यामागचं रिझन एकच होतं का ही नवीन थोडीशी कन्सेप्ट होती, बाकीच्या तुम्हाला सहज लिहिता येऊ शकतात, पण हे नवीन असल्यामुळे जस्ट मी फक्त तुम्हाला सोडून दाखवलेले. आता मला जर एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहायचा असेल तर माझा जो एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे तर तो फॉर्मॅट काय आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट मी या ठिकाणी लिहितोय बा झेड इज इक्वल टू ई रेस टू आयोटा थीटा. म्हणजेच याचा अर्थ e⁻आयोटा थीटाची व्हॅल्यू किती दिली आहे π/3. दॅट्स इट. ओके. π/3 आयोटा या पद्धतीने सॉरी आर राहिला म्हणजे इथे किती येणार आहे 8 येणार. तर या पॅटर्ननी मला काय लिहिता येणार आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म त्याचं काय करता आला लिहिता आला. या पद्धतीने तुम्हाला हे क्वेश्चन काय करायचे सॉल्व्ह करायचे आहे. ओके. या टाईपचे प्रश्न विचारले जातात. आणि आता आपल्या टॉपिकचा शेवटच्या पॉईंटकडे आपण मूव्ह करतोय आणि आता आपल्या टॉपिकचा शेवटचा पॉईंट काय आहे डी मूव्हर्स थेरम. आता डी मूव्हर्स थेरम काय सांगतो, डी मूव्हर्स असं सांगतो का तुमचा जो पोलर फॉर्म आहे, पोलर फॉर्म कोणता आहे हा जो पोलर फॉर्म आहे समजा त्याचा इंडेक्स करायचं ठरलं पहा. म्हणजे काय पोलर फॉर्म कोणता आहे आर ब्रॅकेटमध्ये काय कॉस थीटा प्लस आयोटा साइन थीटा. ओके. आणि हा जो नंबर आहे या नंबरचा समजा तुम्हाला सांगितलं इंडेक्स करा काहीतरी, समजा मी या ठिकाणी 15 असं जर तुम्हाला करायला आलं म्हणजे हा जो तुमचा कॉम्प्लेक्स आहे याचा इंडेक्स किती करा 15 करा असं तुम्हाला सांगितलं. तर डी मूव्हर्सनी सांगून ठेवलं का
आता आपल्याला प्रॉब्लेम काय, आपल्याला कुठपर्यंत जास्तीत जास्त माहिती आहे, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब, ए प्लस बी, आपण मॅक्स 4 पर्यंत जाऊ. पण जर याच्या पुढचा इंडेक्स असेल ए प्लस बी रेस टू 15 आहे असं जर असेल, तर आता तुम्ही काय करणार आहे, तर हे या टाईपचा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना डी मोअर्सने सांगून ठेवलं का तुम्ही डायरेक्ट याला सॉल्व्ह करत असताना हा जो 15 आहे आर रेस टू 15 टाका, कारण आर हा एक नंबर मिळणार आहे, नो इश्यू. पण आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर कॉस, आता हा जो 15 आहे हा इथे नका आणू, याला आणायची काही गरज नाही, किंवा जरी तुम्ही आणला आपण एक स्टेप एक्स्ट्रा सॉल्व्ह करून पाहू का, प्लस आयोटा साइन थीटा, आणि इथे कोण आलेला आहे रेस टू 15 आलेला आहे, म्हणजे हा जो 15 आहे हा याला पण गेला आणि हा याला पण गेला, कारण 2 नंबर आहे तिथे. ओके, आता जेव्हा आर रेस टू 15 ब्रॅकेटमध्ये जर पाहिलं तर काय करायचे पहा, कॉस थीटा, सगळ्यात इम्पॉर्टंट हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, कॉस थीटा हा 15 ह्या थीटाला मल्टिप्लाय म्हणजे 15 थीटा होणार आहे, प्लस आयोटा साइन 15 इंटू थीटा होणार आहे, हे लक्षात ठेवा. तर या पॅटर्ननी तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजे हा जो 15 आहे हा थीटाला काय आणायचे, ते मल्टिप्लायला आणायचे. तुम्हाला इथं जे एक्सपान्शन 15चं एक्सपान्शन आहे किती मोठं असणार आहे ते तुम्हाला पण माहिती आहे, तर तेथं जे उत्तर मिळणार आहे तेच उत्तर तुम्हाला इथं मिळणार आहे. तर हे पहिल्यांदा डी मोअर्सने एक्सप्लेन करून दिलेलं आहे. मॅथमॅटिकल इंडक्शन जो पॉईंट आहे, टॉपिक आहे, तर त्यांनी तुम्ही याचं प्रूफ पाहू शकता. ओके, मगाशी मी सांगताना थोडंसं चूक झाली माझ्याकडनं का क्यूब रूट ऑफ युनिटीचं डी मोअर्सने सांगून ठेवले, तर नाही, डी मोअर्सने हा थेरम तुम्हाला एक्सप्लेन करून ठेवलेला आहे. तर या पॅटर्ननी तुम्हाला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, तर डी मोअर्स थेरम, आता एक्झाम्पल जर पाहायचं ठरलं तर या टाईपनी तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. आता इथं जर डी मोअर्स काय सांगते पहा, कॉस पाय बाय 3, ओके, प्लस आयोटा साइन पाय बाय 3, आणि याचा जो इंडेक्स आहे हा किती आहे, 8 दिलाय. आता हा जर 8 असेल तर मी सॉल्व्ह कसं करणार आहे, कॉस 8 पाय अपॉन 3 प्लस आयोटा साइन 8 पाय अपॉन 3, म्हणजे काय केलं मी, हा 8 या थीटाला मल्टिप्लाय आणला आणि या 8 थीटाला ह्या थीटाला काय आणले, ते दोघांना मल्टिप्लाय आणले. जर हे या पद्धतीने करत असेल, आता मला याचं उत्तर काढायचं आहे. ओके, तर मी काय करणार आहे पाहिजे, कॉस ब्रॅकेटमध्ये मी काय लिहितोय बा, इथं जर मी डिवाइड केलं 3 दुने 6 म्हणजे 2 पाय प्लस 2 पाय बाय 3. आता तुम्ही म्हणाल सर हे कसं काय उत्तर आणलं, तर पहा मी आधी याला डिवाइड केलं, 2 आन्सर आलं, अजूनही 2 बाकी आहे, म्हणजे 2 पाय 3 दुने 6, 6 आणि 2 8 पाय, ओके, प्लस आयोटा साइन सेम पॅटर्न 2 पाय प्लस 2 पाय प्लस 3. आता मला इथे हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय यूज करायचंय, मी काय लिहितो इथं, कॉस 2 पाय बाय 3 प्लस आयोटा साइन 2 पाय बाय 3. आता तुम्ही मला नक्की हे काय झालं, आता जर तुम्ही इथं पाहिलं नीट तर कॉस 2 पाय अलाइड अँगल फॉर्म्युला, अलाइड अँगल फॉर्मॅटने जेव्हा इथे 2 पाय किंवा एक्स ॲक्सिस असतो, म्हणजे इथे जर पाहिलं तर इथं कोण आहे 2 पाय आणि इथं कोण आहे पाय, जेव्हा 2 पाय प्लस मायनस किंवा पाय प्लस मायनस असतो तेव्हा साइन हा साइनच असतो, कॉस कॉसच असतो, टॅन टॅनच असतो, कोणीही चेंज होत नाही, पण तो जाताना ह्या थीटाला घेऊन जातो, म्हणजे कॉस कोणाला घेऊन निघाला, 2 पाय बाय 3 ला कॉस आला बाहेर घेऊन पडला, आणि साइन कोणाला घेऊन बाहेर पडला, 2 पाय बाय 3. ओके, दुसरी गोष्ट 2 पाय प्लस थीटा, आता 2 पाय प्लस म्हणजे तुम्ही कोणत्या क्वाड्रंट मध्ये गेल्या, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉस आणि साइन दोघंही पॉझिटिव्ह असतात म्हणून कोणाचंही साइन चेंज झालेलं. ओके, पण जर पहा मी काय सांगतोय, 2 पाय प्लस मायनस थीटा असेल, प्लस करा किंवा मायनस करा, साइन साइन राहतो, कॉस कॉस राहतो, पाय प्लस करा मायनस करा काही फरक पडत नाही, हे अलाइड अँगल ट्रिग्नोमेट्री 2 चा पार्ट आहे. ओके, मॅथ्स 1 चा. पण जर पाय बाय 2 किंवा 3 पाय बाय 2 प्लस मायनस असेल तर साइनचा कॉस होणार, कॉसचा साइन होणार, टॅनचा कॉट होणार, कॉटचा टॅन होणार, सेकचा कोसेक, कोसेकचा सेक, या पद्धतीने चेंज होतं. बाकी मग साइन तुम्हाला माहिती आहे कोणत्या क्वाड्रंटमध्ये काय साइन आहेत ते. ठीक आहे, तर अजूनही मला हे सॉल्व्ह होत नाही कारण 2 पाय बाय 3 ची व्हॅल्यू माझ्याकडे नाहीये, आणि म्हणून मी या ठिकाणी काय करतोय नीट पहा, या ठिकाणी मी लिहिलं कॉस पाय मायनस इथं पाय अपॉन 3. आता तुम्ही मला हे नक्की तुम्ही कसं केलं, आता जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं 2 आहे आणि इथं 3,
2 पाय उत्तर येण्यासाठी मला 3 पाय मधनं 1 पाय काय करावं लागणार आहे, मायनस करावं लागणार आहे, म्हणजे 1 पाय मी बाजूला काढलं. ओके, म्हणून पहा 3 नी पायला गेलं तर 3 पाय मधनं 1 पाय गेला. दॅट्स इट. ओके, या मेथडचा वापर करून मी इथं आलो. प्लस आयोटा साइन, इथे पण काय येणार आहे, पाय मायनस पाय बाय 3. ओके, आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हा जो कॉस आहे हा पुन्हा एकदा पाय आला इथं. ओके, इथं कोण आहे, पाय. प्लस मायनस आले तर मला काही फरक पडत नाही, मी कॉसला घेऊन बाहेर पडणार. ओके, आता कॉसला कॉस काय म्हणून येणार आहे, पाय बाय 3. ओके, इथे प्लस आता साइन पण द्यायचंय मला, पाय मायनस पाय बाय 3. पाय मायनस पाय बाय 3 म्हणजे कोणता क्वाड्रंट आला, सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कोण आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह आहे, म्हणून मला याला निगेटिव्हचं सिम्बॉल द्यायचं. आलं लक्षात. इथे मी पहा साइन कोणाला घेऊन बाहेर पडणार आहे, साइन पाय बाय 3 ला. ओके, पण इथं त्याच्यासोबत आयोटा आहेच, प्लस आहे साइन, हा जो अँगल आहे हा सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कोण आहे, पॉझिटिव्ह. हे तर माहिती आहे तुम्हाला, इथं सगळे पॉझिटिव्ह आहेत. इथं साइन आणि कोण आहे, कोसेक पॉझिटिव्ह आहे. इथं टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहे, आणि इथे कोण आहे, कॉस आणि सेक पॉझिटिव्ह ह्या क्वाड्रंट मध्ये. मग इथे काय राहणार आहे, साइन प्लसच राहणार आहे. आता पाय बाय 3 म्हणजे 60. ओके, कॉस 60 ची व्हॅल्यू किती आहे, -1/2. ओके, आणि साइन 60 ची व्हॅल्यू किती, √3/2 इंटू कोण आहे, आयोटा, आणि हा माझा झाला कॉम्प्लेक्स नंबर. पहा मला काय नंबर दिला होता, मला हा नंबर दिला होता आणि मला याला सिम्प्लिफाय करायला सांगितलं होतं, ते त्याचं सिम्प्लिफिकेशन या पद्धतीने मी राईट केलेलं आहे. म्हणजे पूर्ण क्वेश्चन मी तुम्हाला या ठिकाणी काय करून दिलंय, राईट करून दिलेला आहे का कशा पॅटर्ननी तो क्वेश्चन काय केला जातो, सॉल्व्ह केला जातो, कशा पद्धतीने ट्रॅक केला जातो. आल्या लक्षात. तर याच्यासाठी तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा बेस असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचं ही लेक्चर आपलं पहा. ओके, नव्हे तर सगळेच लेक्चर पहा, म्हणजे तुम्हाला कन्सेप्च्युअली पार्ट क्लिअर व्हायचा जास्तीत जास्त मी या ठिकाणी प्रयत्न करतो. तर आता क्यूब रूट ऑफ युनिटी हा नक्की काय प्रकारे पहा. जर एखाद्या नंबरचं क्यूब रूट हे जर 1 असेल तर त्याचा क्यूब हा काय होणार आहे, 1 होणार आहे. कोणत्याही नंबरचा जर क्यूब रूट 1 असेल तर त्याचा क्यूब जर मी केला तर तो काय मिळणार आहे, मला 1 मिळणार आहे. याचाच अर्थ एक्स क्यूब ह्या 1 ला जर मी इकडे बोलवलं तर तिकडे काय राहणार आहे, 0. याचाच अर्थ एक्स क्यूब मायनस 1, आणि इथं मी याला काय म्हणू शकतो, 1 चं काय म्हणेल, क्यूब इज इक्वल टू काय, 0. ए क्यूब मायनस बी क्यूब, पहा ए क्यूब मायनस बी क्यूब याचं एक्सपेन्शन काय होतं, ए मायनस बी सेकंड ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. ह्या एक्सपेन्शननी मला इथे काय मिळालं, एक्स मायनस 1, आणि सेकंड ब्रॅकेट काय मिळालं, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 ब्रॅकेटचं ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 0. याचाच अर्थ काय झाला, एक्स इज इक्वल टू 1. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, एक्स जर असेल -1 याची व्हॅल्यू 0, याचा अर्थ एक्स इज इक्वल टू 1. हे ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन जर 0 असेल तर त्यातलं हे ब्रॅकेट तरी 0 असू शकतं. म्हणून ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 जर मी कन्सिडर केली तर हा -1 तिकडे जाऊन काय होईल, +1 होईल. आणि इथे जर मी पाहिलं तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 याची तरी व्हॅल्यू काय असेल, 0 असेल. आणि मला आता हे सॉल्व्ह करायचं आहे. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हे कोणतं आलं रे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता जर मला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन, मला हे जर क्यूब, हे कोणतं इक्वेशन आहे, क्यूबिक इक्वेशन. क्यूबिक इक्वेशन जर असेल तर ह्या क्यूबिक इक्वेशनला किती रूट मिळणार, 3 रूट मिळणार. त्यापैकी मला एक रूट मिळालेली आहे, कोणता आहे, 1. आता मला सेकंड रूट काढायचे. ओके, म्हणजे सेकंड आणि थर्ड हे 2 रूट काढायचे. इथे कोणतं इक्वेशन आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे याला किती रूट मिळणार आहेत, 2 रूट मिळणार आहेत. ओके, याचे 2 रूट मी जर काढले तर मला क्यूबिक इक्वेशनचे किती रूट मिळाले, 3 रूट मिळाले. हे तर माहिती आहे तुम्हाला. ओके, ठीक आहे. मग आता मला याची जर रूट काढायची असेल तर याचा फॉर्म्युला काय आहे, फॅक्टरायझेशन मेथडने ते हे सॉल्व्ह होणार नाही. मग फॅक्टरायझेशनही सॉल्व्ह होत नसेल तर आपण कोणती मेथड यूज करतो, फॉर्म्युला मेथड. आणि फॉर्म्युला मेथड काय सांगते, -b, फॉर्म्युला मी ते बाजूला लिहून ठेवतो, -b प्लस मायनस अंडर रूट b² - 4ac अपॉन 2a. या फॉर्म्युल्याने तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. मग आता इथं जर पाहिलं तर b ची व्हॅल्यू किती आहे, -1. ओके, हा फॉर्म्युला मधला मायनस आहे, आणि इथला b पहा, इथं a ची व्हॅल्यू किती आहे, कंपेअर जर मी केलं a 1 आहे, b ची जर पाहिलं तर 1 आहे, आणि c ची जर पाहिलं तर 1. ओके, म्हणजे -b प्लस मायनस अंडर रूट b² म्हणजे कोण आहे रे, b² म्हणजे 1 चा स्क्वेअर, मायनस 4ab, a म्हणजे कोण आहे, 1, आणि b म्हणजे पण कोण आहे, 1, सॉरी c म्हणजे ac
1 1 आहे आणि खाली 2 इथं पण 1 आहे. म्हणजे याचा अर्थ मी एकची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय. ओके, -1 प्लस मायनस अंडर रूट मध्ये जर पाहिलं तर इथं किती 1चा स्क्वेअर 1 आणि -4 म्हणजे -3 उत्तर आहे. ओके, आणि आपण जर खाली तुम्ही पाहिलं तर 2 येणार आहे. मग आता हा जो नंबर आहे हा कॉम्प्लेक्स मध्ये मी कन्वर्ट करणार आहे. -1 प्लस मायनस काय लिहितो मी √3 आयोटा अपॉन किती लिहिले 2. आणि इथेच मला 2 रूट मिळालेत, एकदा प्लस घेऊन आणि एकदा मायनस घेऊन. लक्षात आलं? म्हणजे आता माझ्याकडे किती रूट आहेत? 3 रूट आहेत. पहिलं रूट काय 1, दुसरं रूट -1 प्लस √3 आयोटा अपॉन 2 आणि -1 मायनस √3 आयोटा अपॉन 2. ओके, या पद्धतीने माझ्याकडे 3 रूट आहे. आलं लक्षात? पण आता एक गंमत तुम्हाला सांगतो. समजा -1 प्लस याचे 2 रूट आहेत. ते रूट कोणते आहेत? -1 प्लस √3 आयोटा बाय 2. ओके, याला मी एक रूट म्हटलं. -1 प्लस प्लस नाही आता मायनस √3 आयोटा अपॉन 2. हे माझे काय आले? 2 रूट आले. आता माझ्याकडे 3 रूट आहे. पण आता समजा मी या रूटचं काय करायचं ठरवलं? स्क्वेअर करायचं ठरवलं. इथे काय √3 आयोटा. ओके, अपॉन किती आहे 2. ब्रॅकेटचा काय केला मी या ठिकाणी? स्क्वेअर केला. जर मी या ठिकाणी ब्रॅकेटचा जर स्क्वेअर केला, मी काय घेतलं? यातलं एक रूट घेतलं. हा जो नंबर आहे ना याचा एक मी काय घेतलंय? रूट घेतलं. हे रूट उचललं, त्याचा मी स्क्वेअर केला. तो स्क्वेअर काय येतोय पाहूया आपण. आता इथे काय होईल? -1 प्लस √3 आयोटा ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि अपॉन किती आले? 4. ओके, 4 मी डायरेक्ट लिहून ठेवलं. का? कारण ऑब्विसली ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार असेल. ठीक आहे, आलो आपण इथं. ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय सांगतो? एचा स्क्वेअर म्हणजे -1चा स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस √ इथं प्लस आहे √3 आयोटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, त्यानंतर जर इथं पाहिलं तर प्लस 2. ए म्हणजे कोण आहे? -1 आणि बी म्हणजे कोण आहे? √3 आयोटा. ओके, अपॉन किती येणार आहे? 4. आता जर तुम्ही इथे पाहिलं -1चा स्क्वेअर हा +1 होणार आहे. इथे जर पाहिलं तर √3चा स्क्वेअर 3 आयोटा स्क्वेअर मायनस आयोटा स्क्वेअर जर तुम्ही पाहिलं इथं आयोटा स्क्वेअर -1 म्हणून इथं -3 येणार. ओके, आता इथे जर पाहिलं तर किती होणार आहे? +2 प्लस मायनस होणार. का? कारण इथं -1 आहे. -1 नी 2 ला गेलं 2 √3 आयोटा आणि डिवाइड बाय किती येणार आहे? 4. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं पहा -2 -3 -1 म्हणजे किती येणार आहे? -2 -2 √3 बाय किती आले? 2. समजा मी 2 कॉमन काढायचं ठरवलं. जर मी 2 कॉमन काढले तर आतमध्ये काय राहिला? -1 राहिला. इथं 2 बाहेर आल्यामुळे -√3 राहिले फक्त. त्यांच्यासोबत कोण आहे? आयोटा आहे. ओके, आयोटा डिवाइड बाय किती आहे? 4. या 2 नी जर मी याला डिवाइड केलं 2 म्हणजे मला आन्सर काय मिळालं पहा? -1 मायनस √3 आयोटा डिवाइड बाय 2 आणि हेच माझं सेकंड रूट होतं. म्हणजे जेव्हा मी या रूटचा काय केला? स्क्वेअर केला तेव्हा मला हे रूट मिळालं. लक्षात घ्या. म्हणजे याला जर मी x म्हटलं तर माझं सेकंड रूट x² झालं. याला जर मी y म्हटलं तर माझं सेकंड रूट y² आहे. का? कारण एकाचा स्क्वेअर केल्यानंतर मला दुसरं मिळालेलं. म्हणजे क्यूब रूट ऑफ युनिटीमध्ये आपण जर क्यूब रूट ऑफ कॉम्प्लेक्स मध्ये आपण हे पाहिलं, हे सगळं रिअल नंबरचं पाहिलं. आता जर आपण कॉम्प्लेक्स मध्ये जर गेलो आणि क्यूब रूट ऑफ युनिटी म्हणजे क्यूब रूट जर 1 असेल तर त्याचा क्यूब हा काय असणार आहे? 1. मी या ठिकाणी ओमेगाचा वापर केलाय. कॉम्प्लेक्स मध्ये मी ओमेगा सिम्बॉल यूज केला. रिअल मध्ये मी एक्स यूज करू शकतो. कॉम्प्लेक्स मध्ये XYZ मी यूज करू शकत नाही, म्हणून मी ओमेगा हा सिम्बॉल आणला. आता इथे जर पाहिलं तर एखाद्या कॉम्प्लेक्सचं रूट क्यूब रूट हे जर 1 असेल तर त्या कॉम्प्लेक्सचा क्यूब हा 1 असणार आहे. म्हणून मी या पॉईंट पर्यंत आलो. मग याचा अर्थ काय झाला? ओमेगा क्यूब हा -1 = 0 ह्या फॉर्मॅटमध्ये मी जायचा प्रयत्न केला. म्हणजे इथे जर पाहिलं तर क्यूब रूट -1 क्यूब = 0 मी इथे पोहोचलो. आणि याच्यावरनं जर पाहिलं तर सेम पॅटर्ननी a क्यूब - b क्यूब म्हणजे आता हे जे आपण रिअल मध्ये सगळं पाहिलं होतं हेच आता आपण कॉम्प्लेक्स मध्ये पाहतोय. ओके, आणि त्या पद्धतीने कॉम्प्लेक्स इथं काय -1. ओके, आणि सेकंड रूट काय मिळणार आहे? a - b a चा स्क्वेअर. ओके, प्लस ab प्लस b चा स्क्वेअर = काय आलं? 0. म्हणजे हे याचं एक कोणतं एक्सपेन्शन? a क्यूब - b क्यूब. एक्सपेन्शन काय? a - b. इथं काय आलं? a² प्लस ab प्लस
बी स्क्वेअर ह्या एक्सपान्शनचा मी इथं वापर केला. याचा अर्थ ओमेगा मायनस 1 याची व्हॅल्यू 0 किंवा ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 याची व्हॅल्यू तरी 0. पण हे पॉसिबल नाही आहे. का? कारण जर तुम्ही इथं पाहिलं तर हा कोण आहे रे? हा कोण आहे? ओमेगा कोण आहे? क्यूब रूट. ओके, म्हणजे एक कॉम्प्लेक्स आहे आणि कॉम्प्लेक्स हा 1 नाही, तो ए प्लस बीच्या फॉर्मॅटमध्ये आहे. आपण रिअल मध्ये पाहतच नाही. म्हणजे याचा अर्थ ओमेगा इज इक्वल टू 1 हे काय आहे? नॉट पॉसिबल आहे. हे पॉसिबलच होऊ शकत नाहीये, कारण ओमेगा हा कोण घेतलेला आहे? आपण कॉम्प्लेक्स घेतलेला. ओके, म्हणजे ए प्लस आयोटा बी या फॉर्मॅटमध्ये हा जर कॉम्प्लेक्स येतो तो 1 नाही होणार. मग तो 1 आला तर तो रिअल मध्ये जाईल. ओके, आणि म्हणून आपल्याकडे दुसरं एक्सप्रेशन राहिलं ओमेगा प्लस ओमेगा, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 आणि याचे दोन रूट येतात. हे आपण या ठिकाणी पाहिले. याचे दोन रूट येतात. ओके, याचे जे दोन रूट आहेत, सॉरी इथे हे जे दोन रूट आहेत, ओके, त्यातलंच एक रूट काय ओमेगा आणि दुसरं काय ओमेगा स्क्वेअर आहे असं आपण जर कन्सिडर केलं तर पहा ही एकच आयडेंटिटी आपल्याकडे काय झाली? कंटिन्यू झाली. म्हणजे आता आपल्याकडे दोन पार्ट आहेत. एक म्हणजे ओमेगा क्यूब हा कोण आहे? 1. याचा अर्थ असा होऊ शकतो ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा, याचा अर्थ इज इक्वल टू 1. याचा अर्थ असाही होऊ शकतो काय? ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा किंवा ओमेगा इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा स्क्वेअर. आणि आपल्याकडे तिसरी आयडेंटिटी आहे ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे जर मला इथून ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची असेल तर ह्या दोघांना मी तिकडे मायनसला पाठवेल. जर मला 1 ची व्हॅल्यू काढायची असेल तर मी ह्या दोघांना तिकडे मायनसला पाठवेल. तर या पद्धतीने मला ह्या आयडेंटिटी काय झालेल्या आहेत? मिळालेल्या आहेत. हे जे पाहिलं हे सर्व रिअल नंबरचं होतं आणि आता आपण या ठिकाणी पाहिलं हे सगळं कॉम्प्लेक्स नंबरचं आहे. ओके, आणि आपला टॉपिक कोणता आहे? कॉम्प्लेक्स नंबर आणि क्यूब रूट ऑफ युनिटी आपण त्याची पाहिली. म्हणजे आता हे जे मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे हे या ठिकाणी मी लिहून घेतले. फक्त आपल्याला एक नवीन पॉईंट त्याच्यात ऍड करायचा आहे. हे तुम्हाला कळलेलं आहे. हे तुम्हाला इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. हे आत्ताच आपण पाहिलं. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर ह्या आयडेंटिटीला फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि ती आयडेंटिटी काय पहा ओमेगा क्यूब हा 1 आहे. सो 3च्या मल्टिपल मध्ये जेव्हा ओमेगा जाईल ती व्हॅल्यू काय होणार आहे? नेहमी 1 असणार आहे. आलं लक्षात? ठीक आहे, म्हणजे इथून पुढे जसं आयोटा काय म्हणतो आपण? आयोटा जर 4n याच्या मल्टिपल मध्ये गेला तर तो काय येतो? 1. तसं ओमेगा 3 आणि 3च्या मल्टिपल मध्ये जर तो गेला तर त्याची व्हॅल्यू काय राहणार आहे? 1. ही आयडेंटिटी फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बाकी ह्या दोन आयडेंटिटी ह्या सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पण जर तुम्ही इथं पाहिलं तर काय इथं कॉन्जुगेट आहे आणि कॉन्जुगेट म्हणजे काय असणार आहे? तुमच्या मेन ओमेगाचा काय असणार आहे? स्क्वेअर असणार आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे नक्की कसं काय? आता पहा इथे जर तुम्ही पाहिलं तर ह्या व्हॅल्यू कोणाच्या आहेत? एक्सच्या आहेत. ओके, ह्या व्हॅल्यू कोणाच्या आहेत? एक्सच्या आहेत. ह्या व्हॅल्यू कोणाच्या आहेत? एक्सच्या आहेत. याचाच अर्थ इथे कॉम्प्लेक्स मध्ये सुद्धा तुम्हाला इथे जे दोन रूट मिळणार आहेत एक असणार आहे ओमेगा आणि दुसरं काय असणार आहे? तेच उत्तर आहे, पण तो तुमचा जो कॉम्प्लेक्स आहे त्याचा काय काय म्हणतो आपण त्याला? कॉन्जुगेट असणार. ओके, म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर नंबर तोच आहे पहा -1/2 -1/2 प्लस √3 आयोटा मायनस √3 आयोटा. म्हणजे इथं जे साईन चेंज झालंय हे कोणाचं साईन चेंज झालंय? आयोटाचं साईन चेंज झालेलं आहे. म्हणजे याचे जे रूट आहेत इथं जर तुम्ही पाहिलं तर तुमचा जो कॉम्प्लेक्स आहे त्याचं कॉन्जुगेट म्हणजे तुमच्या कॉम्प्लेक्सचं काय असणार आहे? स्क्वेअर असणार आहे. तर ही आयडेंटिटी तिथं काय होतीये? प्रूव्ह होतीये. पण तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे तर ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आयडेंटिटी आहे. बाकी ह्या पण दोन आयडेंटिटी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. त्याचं प्रूफ आता या ठिकाणी आपण मागे पाहिलेलं आहे, दिलेलं आहे. आणि शेवटचा एकदम लास्ट पॉईंट रिअल नंबरमध्ये किंवा रियालिटी जे 2 पॉईंटमधलं जर आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरतो. म्हणजे हा खरोखर शेवटचा पॉईंट आहे कॉम्प्लेक्सचा. तर 2 पॉईंटमधलं डिस्टन्स म्हणजे समजा इथे एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे. ओके, रँडम ग्राफवर. ओके, मग आता हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे. याचे कोऑर्डिनेट काय आहेत? x1 आणि y1. याचे कोऑर्डिनेट काय आहे? x2 आणि y2. जर ह्या 2 पॉईंटमधलं मला डिस्टन्स काढायचं आहे तर मी डिस्टन्स फॉर्म्युला वापरतो. डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे? अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे मला ए बी मधलं डिस्टन्स मिळतं. खरं तर त्याच्या मागची कन्सेप्ट ऍक्च्युली आपण तो टॉपिक पाहत नाहीये. तो टॉपिक जेव्हा आपण पाहू त्यावेळेस मी तुम्हाला ती कन्सेप्ट सांगेलच. डिस्टन्स फॉर्म्युला स्ट्रेट लाईन जो टॉपिक आहे तर त्यामध्ये आपण ही कन्सेप्ट घेणार आहे. तर पहा
या ठिकाणी हा एक पॉईंट आहे, इथे पॉईंट कोणता आहे ए आणि इथे पॉईंट कोणता आहे बी. याचे कोऑर्डिनेट तुम्हाला माहिती आहे, याचे पण कोऑर्डिनेट तुम्हाला माहिती आहे. इथे तयार होतो एक पायथागोरस थेरम, बरोबर आहे. आणि मला हे डिस्टन्स काढायचं आहे ए बी, म्हणून मी काय लिहिणार इथं, समजा मी इथं सी पॉईंट घेतला, मग आता पहा ए बीचा स्क्वेअर हा काय होणार आहे, बीसीचा स्क्वेअर, सॉरी बीसीचा स्क्वेअर प्लस एसीचा स्क्वेअर. आलं लक्षात. मग जेव्हा बीसी म्हणजे काय, ही कोण वाय म्हणजे y2 मायनस y1 हे डिस्टन्स झालं. एसी म्हणजे कोण आहे, एक्स लाईन आहे, ही याला पॅरलल असणार आहे. म्हणजे हे जे डिस्टन्स असणार आहे हे या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंतचं डिस्टन्स. ओके, म्हणजे ह्या x2 पॉईंट पासून जर एवढं डिस्टन्स मी मायनस केलं तर मला एवढं डिस्टन्स मिळणार आहे. म्हणजे x2 मधून x1 मी मायनस केला, इथे हे डिस्टन्स काढण्यासाठी y2 मधून म्हणजे ह्या पॉईंट पासून एवढं डिस्टन्स मी काय केलं, मायनस केलं, तर मला एवढं मिळणार आहे y2 मायनस y1. ओके, आणि इथे म्हणजे BC ही जी व्हॅल्यू झाली ही काय झाली BC. ओके, म्हणजे काय झालं y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे प्लस इथे काय x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आलं लक्षात. तर आता मला ए बी स्क्वेअरची व्हॅल्यू नको आहे, त्याचं रूट पाहिजे, म्हणजे मी इथं काय लिहिणार आहे, ए बी लिहिणार आहे. म्हणजे ही पुढची जी व्हॅल्यू आहे ही कशात जाणार आहे, अंडर रूट मध्ये जाणार आहे. मी हे त्या टॉपिकचं बेसिक सांगितलंय तुम्हाला या ठिकाणी. आलं लक्षात. हाच फॉर्म्युला आहे, फक्त तो या पॉईंटला पुढे घेऊन या पॉईंटला मागे लिहिले, एवढंच झाले. पहा x2 मायनस x1 ब्रॅकेटचा स्क्वेअर y2 मायनस y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर हे कशात गेले, अंडर रूट मध्ये गेले. ओके, हा आहे त्याच्या मागचं बेसिक रिझन. मग हा कॉम्प्लेक्स मध्ये असं कसं होतं, जर या ठिकाणी एक पॉईंट आहे आणि हा एक बी पॉईंट आहे, मग ह्या दोन पॉईंट मधलं मला जर डिस्टन्स काढायचं असेल तर सिंपल मध्ये मी काय करणार आहे, त्या दोन Z1 मायनस Z2चं मी काय काढणार आहे, मोड काढणार आहे. म्हणजे त्या दोघांचा आधी मी काय करणार आहे, सबट्रॅक्शन करणार आहे, आणि सबट्रॅक्शन केल्यानंतर मी त्याचं मोड काढणार आहे. मोड काढणार आहे म्हणजेच मी काय करतो, पायथागोरसचा थेरम यूज करतो. मोड काढतो म्हणजेच मी काय करतो, पायथागोरसचा थेरम यूज करतो. म्हणजे थोडक्यात हा इथं आला, हा इथं आला, मला म्हणजे हा पॉईंट इथे घेतला, हा पॉईंट इथे घेतला. ओके, म्हणजे हे डिस्टन्स काढण्यासाठी x2 मायनस x1 y2 मायनस y1 अशा पद्धतीने मी ते काढणार आहे. आणि बाय याचा मोड घेतला, मोड घेणंच म्हणजेच मी काय करणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. या पद्धतीने मला याची काय मिळालेली आहे, लेंथ मिळालेली आहे. आणि हाच फॉर्म्युला मी या ठिकाणी सुद्धा काय केलेला आहे, यूज केलेला आहे. मला जर दोन पॉईंट मधलं डिस्टन्स काढायचं असेल तर मी काय करणार आहे, माझ्या एका पॉईंट मधून दुसरा पॉईंट मी काय करणार आहे, मायनस करणार आहे आणि त्याचं काय काढणार आहे, मोड काढणार आहे. ॲज इट इज इथे सुद्धा आपण तीच कन्सेप्ट यूज केलेली आहे. AP डिस्टन्स आणि BP डिस्टन्स जे आहे, तर हे डिस्टन्स काय असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजेच माझ्या दोन कॉम्प्लेक्सचं मी सबट्रॅक्शन करून त्याचं काय काढणार आहे, मोड काढणार आहे. म्हणजे मला AP आणि PB हे डिस्टन्स काय होणार आहे, मिळणार आहे. तर या पद्धतीला म्हणजे आपण डिस्टन्स फॉर्म्युलेनी काढलेलं आहे या ठिकाणी उत्तर. आता पाहूया आपण एक शेवटचं गणित आहे, इफ द ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी देन प्रूव्ह दॅट. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यातलं एक प्रूव्ह मी तुम्हाला करून दाखवतो. जर तुम्ही इथं पाहिलं तर काय दिसते तुम्हाला, 1 ओमेगा प्लस 1 ओमेगाचा काय स्क्वेअर आहे आणि इज इक्वल टू काय लिहिलेलं आहे, -1. आता तुम्हाला हे माहिती आहे का, जर हा प्रश्न आपल्याला LHS इक्वल RHS ह्या पॅटर्ननी सॉल्व्ह करायचा. समजा मी LHS लिहून घेतलं. आता जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर इथं काय करायचं, तुम्हाला बेस सेम करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्ही करता. ओमेगा काय झालं इथं आला, ओमेगा स्क्वेअर प्लस याने याला केलं ओमेगा अपॉन ओमेगाचं काय आलं इथं, क्यूब आलं. म्हणजे इथं जर पाहिलं तर ओमेगा क्यूब प्लस ओमेगा. आता आपल्याकडे आयडेंटिटी, ओके, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इज इक्वल टू काय, 0. जर ह्या दोघांची व्हॅल्यू मला काढायची असेल तर ह्या 1ला मला तिकडे पाठवावं लागेल. ओके, इथं क्यूब आला, सॉरी, ओमेगा इंटू ओमेगा, ओमेगा स्क्वेअर आणि ओमेगा, ओमेगा क्यूब याची व्हॅल्यू किती आली, -1 आली. आणि ओमेगा क्यूब ही पण आयडेंटिटी माझ्याकडे आहे, त्याची व्हॅल्यू 1 आहे आणि म्हणून मला -1 हे उत्तर मिळालं. आणि हाच माझा कोण आहे, RHS आहे. ओके, या पद्धतीने मला हे प्रश्न काय करायचे, सॉल्व्ह करायचे. या ठिकाणी सुद्धा सेम पॅटर्नचा मला काय करायचं, यूज करायचा आहे. ओके, तर हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. तर या पॅटर्ननी आपण म्हणजे जवळजवळ सगळे IMP पॉईंट्स जे तुम्ही म्हणजे शिकलेला आहात, तर हे सगळे IMP पॉईंट्स तुम्हाला लिहून काढायचे आहेत. या ठिकाणी सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला सांगेल, आयोटा म्हणजे अंडर रूट -1 आहे. आयोटा स्क्वेअर म्हणजे IMP पॉईंट म्हणजे काय सांगेल मी तुम्हाला, आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे, आयोटा क्यूबची व्हॅल्यू मायनस आयोटा आहे, आयोटा रेस टू 4 हा 1 आहे. आणि या ठिकाणी मी लक्षात ठेवेल का आयोटा रेस टू 4n याची व्हॅल्यू नेहमी काय असणार आहे, 1 असणार आहे. जर एक आयोटा शिल्लक राहिला तर आयोटा लिहा, 2 आयोटा राहिले तर -1 लिहा, आणि 3 आयोटा शिल्लक राहिले तर मायनस आयोटा हे उत्तर लिहा. असे
हे जे पॉईंट आहेत ते हे सर्व पॉईंट तुम्हाला काढायचे आहेत. म्हणजे या टॉपिकचे सगळे IMP पॉईंट तुम्ही लिहून काढा. याचा एक वन शॉट म्हणजे एका पेजवर सगळे पॉईंट बसवा तुमच्या पद्धतीने आणि ते पॉईंट सारखे सारखे लिहित राहा. म्हणजे ह्या सर्व कन्सेप्ट तुम्हाला रिमाइंड होत राहतील. याच्यावर जास्त हार्ड क्वेश्चन विचारले जात नाहीत, सोपे विचारले जातात कन्सेप्च्युअल पार्ट. CETचे जेव्हा आपण टॉपिक घेऊ त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. उद्याच्याच लेक्चरमध्ये तुम्हाला CETचे आपण क्वेश्चन चालू करणार आहे. आज आपला हा पूर्ण वन शॉट या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. तर IMP पॉईंट्स मी जसे लिहिले तसे तुम्हाला लिहून काढायचे आहेत. तुम्ही या टॉपिकमध्ये नक्की काय काय शिकलात आणि हे लेक्चर पाहत असताना बुक जर सोबत ठेवलं तर अतिशय उत्तम राहील. म्हणजे तुम्हाला नक्की तुमच्या कन्सेप्ट काय आहेत त्या रिमाइंडर होत राहतील आणि याचा सर्व वन शॉट झाल्यानंतर त्याचे पॉईंटच्यासाठी एक तुम्हाला पेज बनवायचे. त्या पेजवर सगळे लिहायचे आणि ते पेज समोर ठेवायचे आणि 1 आठवड्यानी, 4 दिवसांनी, 15 दिवसांनी ते पेज फक्त वाचत राहायचं आणि ते वाचलेलं लिहित राहायचे. म्हणजे ह्या कन्सेप्ट क्लिअर होतील. म्हणजे CETला तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. यामध्ये आपण जेवढ्या प्रॉपर्टी पाहिल्या त्या सगळ्या प्रॉपर्टी लक्षात ठेवा. कॉन्जुगेट म्हणजे काय, कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट काय असतो, मल्टिप्लिकेशन काय, ॲम्प्लिट्यूड काय, पोलर फॉर्म काय, एक्सपोनेन्शियल फॉर्म काय, डी मोअर्स थेरम काय, हे सगळे पॉईंट व्यवस्थित बारकाईने पहा, लक्षात ठेवा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. CETला नक्की तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क मिळतील. ऑल द बेस्ट.